सर्व विद्यार्थी मित्रांचं हार्दिक स्वागत. आजच्या लेक्चरमध्ये आपण आधुनिक भारताचा इतिहास या टॉपिकवरती काय संभाव्य प्रश्न घेऊ. ते स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे राहतील. तरी सर्वांना विनंती करेल व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. लेक्चर आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, आजचा टॉपिक राहणार आधुनिक भारताचा इतिहास. क्रॅक महाराष्ट्र भरती एक्झाम ह्यात मित्रांनो बॅच कोर्सेस, पोलीस भरती, सरसेवा भरती, तलाठी भरती, आरोग्य सेवा भरती आणि अदर एक्झामसाठी. जर मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा. हाय बॅच टायमिंग बघून घ्या. MPSC अपकमिंग एक्झाम 2022 त्याचे डेट्स दिलेले आहेत मित्रांनो. एक्झामचे स्क्रीनशॉट घेऊन घ्या. हाय आपला महाराष्ट्र प्रिय असा तो महाराष्ट्र आमचा. चला तर लेक्चरला सुरुवात करू. कायमधारा पद्धती, रयतवारी इत्यादी सारख्या जमीन सारा वसुली पद्धती याने सुरू केल्या. कोणी? लॉर्ड कॉर्नवॅलिस यांनी. लक्षात राहू द्या मित्रांनो, क्वेश्चन खूपदा एक्झामला आलेले आहेत. तैनाजी फौजेची पद्धत कोणी सुरू केली? तैनाजी फौजेची पद्धत कोणी सुरू केली? तर लॉर्ड वेलेस्ली यांनी. इसवी सन 1800 मध्ये कलकत्ता येथे फोर्ट विल्यम महाविद्यालयाची स्थापना कोणी केली? कलकत्त्यामध्ये फोर्ट विल्यम महाविद्यालयाची स्थापना कोणी केली ती? अगेन लॉर्ड वेलेस्ली यांनी. भारतामध्ये दत्तक वारसा नामंजूर हे धोरण कोणी स्वीकारले? दत्तक वारसा कोणी स्वीकारले? लॉर्ड डलहौसी यांनी. उत्तरपत्रांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारा भारतीय भाषा उत्तरपत्र कायदा 1978 कोणी मंजूर केला? 1978 नाही पाहिजे इथं मित्रांनो, 1878 पाहिजे. एक मिनिट, इथे 1878 करजा. 1878 मध्ये कोणी मंजूर केला? तर मित्रांनो लॉर्ड लिटन यांनी. आणि मागे कोणी घेतला? मागे कोणी घेतला? रिपनने. गदा कोणी आणला हे बघा. उत्तरपत्रांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारा भारतातील भाषा उत्तरपत्र कायदा 1878 वर गदा कोणी आणला? लॉर्ड लिटन यांनी. आणि ते गदा मागे कोणी घेतला? लॉर्ड रिपन यांनी. लक्षात राहू द्या, क्वेश्चन ते दोन्ही कन्फ्यूज करतात. शासकीय कर्मचाऱ्यांवर राष्ट्रीय काँग्रेसशी संबंध ठेवण्यास कोणी बंदी घातली? राष्ट्रीय काँग्रेसशी संबंध ठेवण्यास कोणी बंदी घातली? कोणी घातली मित्रांनो? लॉर्ड डफरिन यांनी. आणि मित्रांनो लॉर्ड डफरिनने काँग्रेसची स्थापना देखील केलेली आहे. लक्षात राहू द्या, लॉर्ड डफरिनने काँग्रेसची स्थापना देखील केलेली आहे. आणि 1881चा पहिला फॅक्टरी ॲक्ट कोणी लावला? 1881चा पहिला फॅक्टरी ॲक्ट लॉर्ड रिपन यांनी लावला. आणि लॉर्ड रिपनच्याच काळात मित्रांनो पहिली जनगणना 1881 मध्ये झाली. लक्षात राहू द्या, पहिली जनगणना केव्हा झाली? 1881 मध्ये. कोणाच्या कार्यकाळात? लॉर्ड रिपन यांच्या काळात. आणि 1881 मध्ये पहिला फॅक्टरी ॲक्ट देखील लॉर्ड रिपन यांच्या काळात लागला. आणि काँग्रेसचे जनक कोणाला म्हणतात? एओ ह्यूम यांना काँग्रेसचे जनक असे देखील म्हणतात. काँग्रेसचे जनक कोणाला म्हणतात? एओ ह्यूम यांना. आणि काँग्रेसची स्थापना कोणी केली? लॉर्ड डफरिन यांनी. अयोग्य जोडी निवडा, म्हणजे चुकीची जोडी निवडायची आहे तुम्हाला. कोणती आहे? तर लॉर्ड रिपन इल्बर्ट बिलशी संबंधित आहे. बरोबर आहे मित्रांनो. खालसा करण्याची तत्व लॉर्ड डलहौसी, हा देखील बरोबर आहे. बंगालची फाळणी लॉर्ड कर्झननी केली, हा देखील बरोबर आहे. आणि मित्रांनो काँग्रेसची स्थापना डफरिनने केली. इथे का दिलं? लॉर्ड लिटन, म्हणजे हा चुकीचा आहे, कारण की काँग्रेसची स्थापना कोणी केली? डफरिनने. लक्षात राहू द्या. भारताची राजधानी कलकत्ता येथून दिल्लीला नेणाऱ्या ब्रिटिश गव्हर्नर जनरलचे नाव सांगा. क्वेश्चन अगेन वाचा. भारताची राजधानी कलकत्ता येथून दिल्लीला नेणाऱ्या ब्रिटिश गव्हर्नर जनरलचे नाव सांगायचे आहे तुम्हाला. कोणते नाव होते त्यांचे? लॉर्ड हार्डिंग 2. आणि ह्या लॉर्ड हार्डिंग 2 वर बॉम्ब हल्ला कोणी केला मित्रांनो? रासबिहारी बोस यांनी. लक्षात राहू द्या. हे बघा, भारताची राजधानी कलकत्ता येथून दिल्लीला नेणाऱ्या ब्रिटिश गव्हर्नर जनरलचे नाव कोणते? लॉर्ड हार्डिंग 2. आणि याच्यावर लॉर्ड हार्डिंग 2 वर बॉम्ब हल्ला कोणी केला? रासबिहारी बोस यांनी. लक्षात राहू द्या. मीर जाफर यास नवाब पदावरून दूर करण्याचे लॉर्ड क्लॉईने का ठरवले? पदावरून दूर करण्याचे लॉर्ड क्लॉईने का ठरवले? कोणाला? मीर जाफरला. सांगा. कारण की मित्रांनो कंपनीने केलेल्या पैशाची मागणी तो पूर्ण करू शकला नाही, म्हणून लॉर्ड क्लॉईने त्याला मीर जाफरला पदावरून दूर केले. लक्षात राहू द्या. इसवी सन 1857, एक मिनिट अंडरलाईन करतो मी. इसवी सन 1857च्या उठावाचे तात्कालिक कारण कोणते होते? क्वेश्चन खूपदा रिपीटेड होतो मित्रांनो. हा कोणते कारण होते? तर मित्रांनो गायीची व डुकराची चरबी लावलेल्या कारतुसांचा उपयोग होता, म्हणून 1857च्या उठावाचे हे तात्कालिक कारण होते. लक्षात राहू द्या. 1857 क्रांतीच्या कोणत्या नेत्यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतला? हा देखील क्वेश्चन खूपदा येतो मित्रांनो एक्झामला. नेपाळमध्ये कोणी आश्रय घेतला? केव्हा? 1857 मध्ये. कोणी घेतला मित्रांनो? नानासाहेब यांनी. लक्षात राहू द्या. आणि बेगम नानासाहेब प्लस बेगम हजरत महल ह्या दोघांनी मित्रांनो नेपाळमध्ये आश्रय घेतला होता 1857 मध्ये. लक्षात राहू द्या. नानासाहेब नसला मित्रांनो तर बेगम हजरत महलला क्लिक करून टाकायचं.
1857चा उठावानंतर कोणत्या तारखेस भारताची सत्ता इंग्लंडच्या राणीकडे हस्तांतरित करण्यात आली? व्हेरी व्हेरी IMP क्वेश्चन. केव्हा? 1857च्या उठावाच्या नंतर भारताची सत्ता ही इंग्लंडच्या राणीकडे हस्तांतरित केव्हा केली? 1 नोव्हेंबर 1858मध्ये. लक्षात राहू द्या, 1 नोव्हेंबर 1858मध्ये. आणि 1858मध्ये मित्रांनो सुशासन कायदा देखील आहे, लक्षात राहू द्या. आणि भारताची सत्ता इंग्लंडच्या राणीकडे केव्हा? 1 नोव्हेंबर 1858मध्ये. आणि 1858मध्येच मित्रांनो सुशासन कायदा देखील आहे, लक्षात राहू द्या. मुंबई येथे इसवी सन 1867मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? पहिले तर लक्षात राहू द्या, प्रार्थना समाजाची स्थापना 1867मध्ये कोणी केली? प्रार्थना कशी करतो मित्रांनो आपण? आत्म्याने, म्हणून आत्माराम पांडुरंग. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे 4थे अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरले? हे अधिवेशन लक्षात राहू द्या, मी सांगतो तुम्हाला. इथे 4थे म्हटलं, 4थे कुठे भरले मित्रांनो? अलाहाबाद या ठिकाणी. 1 मिनिट. 4थे अधिवेशन अलाहाबाद या ठिकाणी भरले. त्याचे अध्यक्षस्थान कोण होते? जॉर्ज ह्यूल यांनी मिळवले होते. तर पहिले अधिवेशन मित्रांनो 1885मध्ये. पहिले अधिवेशन 1885मध्ये. ठिकाण कोणतं होतं? मुंबई हा ठिकाण होतं आणि त्याचे अध्यक्ष व्यामिचंद्र बॅनर्जी. दुसरे अधिवेशन मित्रांनो 1886मध्ये कोलकाता या ठिकाणी भरले होते. त्याचे अध्यक्ष कोण होते? दादाभाई नौरोजी. तिसरे अधिवेशन मित्रांनो 1887मध्ये मद्रास या ठिकाणी भरले होते आणि त्याचे अध्यक्ष होते बहरुद्दीन तय्यबजी. 4थे अधिवेशन मित्रांनो अलाहाबाद या ठिकाणी भरले होते. त्याचे अध्यक्ष होते जॉर्ज ह्यूल. 5वे अधिवेशन मित्रांनो मुंबई या ठिकाणी भरले होते. केव्हा? 1889मध्ये. त्याचे अध्यक्ष होते विल्यम. लक्षात राहू द्या, क्वेश्चन IMP मित्रांनो. काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाला जागा मिळू नये यासाठी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले? कोणती जागा होती ते? तर ते मित्रांनो अलाहाबादची जागा होती, लक्षात राहू द्या. आणि अधिवेशन कुठे केव्हा भरले होते? अलाहाबादचे 1888मध्ये. आणि अध्यक्ष जॉर्ज ह्यूल. राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अध्यक्षांना नखशिकांत इंग्रज म्हणून ओळखले जात होते? नखशिकांत. तर नखशिकांत कोणाला म्हणतात मित्रांनो? व्यामिचंद्र बॅनर्जी यांना. काँग्रेसचे जनक असे कोणाला म्हणतात? काँग्रेसचे जनक मित्रांनो ह्यूम यांना म्हणतात. संपूर्ण क्वेश्चन मित्रांनो संभाव्यता आहे आणि IMP आहे, लक्षात राहू द्या. लिहून ठेवा. टॉपिक वाईज ऑल सिरीज चालू आहेत आपले, त्याच्यात मित्रांनो टॉपिक्स वाईज घेत आहे आपण, ते चेक करा आणि संपूर्ण क्वेश्चन लिहून ठेवा. चळवळ करा, अखंड चळवळ करा हा स्वराज्याचा मंत्र देणारे भारतीय राष्ट्रीय सभेचे आधारस्तंभ कोण होते? भारतीय, हे बघा याच्यात 2 क्वेश्चन निघतात मित्रांनो आपले. चळवळ करा, अखंड चळवळ करा हा नारा कोणी लावला? दादाभाई नौरोजी यांनी, बरोबर. चळवळ करा, अखंड चळवळ करा हा स्वराज्याचा मंत्र देणारे भारतीय राष्ट्रीय सभेचे आधारस्तंभ. हे बघा, भारतीय राष्ट्रीय सभेचे आधारस्तंभ कोण आहेत? ते देखील दादाभाई नौरोजी आहेत. म्हणजे 2 क्वेश्चनचा आपण एक प्रश्न बनवलेला आहे मित्रांनो आणि दोघांचाही आन्सर सेम आहे. आणि दादाभाई नौरोजी हे 1906मध्ये कोलकाता अधिवेशनाशी संबंधित होते, हे देखील लक्षात राहू द्या. पुढीलपैकी कोणाच्या प्रेरणेने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली? तर सर A.O. ह्यूम यांच्या प्रेरणेने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झालेली आहे, लक्षात राहू द्या. राष्ट्रीय सभेच्या सन 1920मधील कलकत्ता येथील अधिवेशनात असहकाराचा जाहीरनामा मंजूर केला. या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? कोण होते? लाला लजपतराय. मंजूर केला म्हटला, लक्षात राहू द्या. मंजूर केला केव्हा? 1920मध्ये. असहकार चळवळ. हे इंडिया नॅशनल काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष बहरुद्दीन तय्यबजी होते. इंडियन नॅशनल काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होते? बहरुद्दीन तय्यबजी. खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? तर मित्रांनो मोर्ले मिंटो सुधारणा कायदा 1909मध्ये झाला, हा 100% बरोबर आहे. पहिल्या महायुद्धाची समाप्ती 1918ला झाली, सुरुवात 1914ला होती. पहिली महायुद्धाची तारीख 1914 आणि समाप्ती केव्हा झाली? 1918ला. बंगालची फाळणी मित्रांनो इथे म्हटलं 1915, पण बंगालची फाळणी मित्रांनो 1905मध्ये झाली. बंगालची फाळणी केव्हा झाली? 1905मध्ये. आपल्याला चुकीचे पर्याय निवडायचं होतं. चुकीचा पर्याय ऑप्शन क्रमांक 3 आहे, कारण की बंगालची फाळणी मित्रांनो 1905मध्ये झाली आणि बंगालची फाळणी 16 ऑक्टोबर 1905मध्ये झाली आणि ते मागे मित्रांनो 1911मध्ये मागे घेण्यात आली. म्हणजे एकूण किती चालली होती ते बंगालची फाळणी? 6 वर्ष, लक्षात राहू द्या. 1911ला मागे घेतली आणि 1905ला बंगालची फाळणी झाली. आणि मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा 1909मध्ये, हा 100% बरोबर आहे. 1 मिनिट. तर चुकीचा कोणता होता प्रश्न मित्रांनो? ऑप्शन 3, कारण की बंगालची फाळणी 1905मध्ये झाली, इथे 15 दिला. इसवी सन 1911मध्ये बंगालची फाळणी रद्द झाल्याची घोषणा कोणी केली?
घोषणा पंचम जॉर्ज यांनी केली होती. 1911मध्ये घोषणा मागे घेण्याची, तेही बंगालची फाळणीची घोषणा मागे घेण्याची कोणी अहमत केली ती? पंचम जॉर्ज यांनी. 1911मध्ये बंगालची फाळणी रद्द झाल्याची घोषणा डॅश डॅश यांनी केली ती. कोणी केली ती? पंचम जॉर्ज यांनी. लक्षात राहू द्या, हा क्वेश्चन मी तीनदा वाचून सांगितलं, कारण की याच्यावरती खूपदा मित्रांनो क्वेश्चन आलेले आहेत एक्झाममध्ये. जालियनवाला बागेतील निरपराधी निश्र जनतेवर गोळीबार करण्याचे आदेश कोणी दिले? कोणी दिले ते? जनरल डायर यांनी. अशा तरीकेने मित्रांनो लोकमान्य टिळकांनी 4 तत्वे अंगीकारली होती. त्यात खालीलपैकी कोणती बाब समाविष्ट नव्हती? कोणती बाब समाविष्ट नव्हती? तर सहकार ही बाब समाविष्ट नव्हती. मुस्लिम लीगची स्थापना कोठे झाली? 1906मध्ये मुस्लिम लीगची स्थापना ढाका या ठिकाणी झाली. कोणत्या देशातील प्रतिक्रियामुळे भारतात खिलाफत चळवळ सुरू झाली? कोणत्या देशातील प्रतिकारामुळे भारतात खिलाफत चळवळ सुरू झाली? तर मित्रांनो तुर्कस्तान देशातील प्रतिक्रियामुळे भारतात खिलाफत चळवळ सुरू झाली. लक्षात राहू द्या. संपूर्ण क्वेश्चन मित्रांनो संभाव्यता आहे. टॉपिक वाईज टेस्ट सिरीज चालू आहे मित्रांनो. संपूर्ण क्वेश्चन लिहून घ्या. बारडोली सत्याग्रह कोणाच्या नेतृत्वाखाली झाला? बारडोली सत्याग्रह 1928 कोणाच्या खाली झाला मित्रांनो? सरदार पटेलच्या. बारडोली सत्याग्रह 1928 सरदार पटेल. महाराष्ट्रातील होम रूल लीगची चळवळ कोणी सुरू केली? महाराष्ट्रातील म्हटलं, क्वेश्चन नीट बघा. महाराष्ट्रात म्हटलं, महाराष्ट्रात जसं म्हटलं तर लोकमान्य, महाराष्ट्राच्या बाहेर जसं म्हटलं तर ॲनी बेझंट. जसं मी म्हणतो भारतात होम रूल लीगची चळवळ कोणी सुरू केली? तर भारतात कोणी केली? ॲनी बेझंट. आणि महाराष्ट्रात होम रूल लीगची चळवळ कोणी केली? तर लोकमान्य टिळक यांनी. लक्षात राहू द्या. ओरायन या ग्रंथाचे लेखन कोणी केले आहे? ओरायन. प्लस मित्रांनो ओरायन झालं, गीता रहस्य झालं, आर्टिक होम इन वेदास झालं. गीता रहस्य मेंडाले इथे लिहिलं होतं. कोणी लिहिलं? गीता रहस्य, आर्थिक होम अँड वेदास कोणी? लोकमान्य टिळक यांनी. आणि ओरायन देखील. महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना 1918मध्ये साराबंदीची चळवळ कोणत्या जिल्ह्यात सुरू झाली? साराबंदीची चळवळ मित्रांनो खेडा या ठिकाणी सुरू झाली. महात्मा गांधीने केलता ते आणि 1918मध्ये केलता. कोणत्या ठिकाणी? खेडा या ठिकाणी. गांधीजींनी असरकार चळवळ थांबण्याचे कारण काय होते? 5 फेब्रुवारी 1922 चौरी चौरा घटना हे कारण होते मित्रांनो. आणि चौरी चौरा घटना केव्हाची आहे मित्रांनो? 5 फेब्रुवारी 1922. लक्षात राहू द्या. म्हणून गांधीजींनी असरकार चळवळ थांबण्याचे कारण सांगितले होते. चौरी चौरा घटना 5 फेब्रुवारी 1922 मध्ये. खालीलपैकी कोणता असहकार चळवळीचा भाग नव्हता? क्वेश्चन नीट बघा. असरकार चळवळीचा भाग नव्हता. क्रियापद का म्हटलं? नव्हता. कोणता नव्हता? कर्ण भरणे हा नव्हता. म्हणजे कोणते होते मग? शाळावरील बहिष्कार हा होता असरकार चळवळीचा भाग. आणि न्यायालयावरील बहिष्कार हा देखील होता. परदेशी कापडावरील बहिष्कार हा देखील असहकार चळवळीचा भाग होता. कोणता नव्हता म्हटला? तर कर्ण भरणे हा नव्हता. खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य कोण होते? स्वराज्य कोण होते मित्रांनो? चित्तरंजन दास. लक्षात राहू द्या. चित्तरंजन दास प्लस मित्रांनो मोतीलाल नेहरू हे दोघेही मित्रांनो स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य होते. एक मिनिट. इंग्रजांनी नेहरू रिपोर्टकडे दुर्लक्ष का केले? का केले मित्रांनो? कारण मुस्लिम लीगने त्या अहवालास विरोध केला म्हणून इंग्रजांनी नेहरू रिपोर्टकडे दुर्लक्ष केले. लक्षात राहू द्या. काँग्रेसने सायमन कमिशनचा विरोध का केला? कारण की काँग्रेसला सुधारणा समितीत प्रतिनिधित्व नव्हते म्हणून काँग्रेसने सायमन कमिशनचा निषेध केला. संपूर्ण स्वराज्याचा ठराव राष्ट्रीय सभेच्या कुठल्या अधिवेशनात संमत करण्यात आला? लाहोरमध्ये मित्रांनो 1929 मध्ये. लक्षात राहू द्या. कालानुक्रम प्रश्न करा म्हणजे तुम्हाला त्यांचं वर्ष सांगायचं आहे, कोणती घटना कोणत्या वर्षीची आहे. क्वेश्चन हार्ड आहे, थोडा टाइम घ्या. तर मित्रांनो पहिलं आहे ते नेहरू अहवाल. केव्हा होते मित्रांनो? 1928. कुठे आहे बघा, इथे नाही, याला कट करून टाका. 1 मिनिट. कन्फ्युजन पाहिजे नाही आपल्याला फालतूचा. 1928 मध्ये नेहरू अहवाल. मग मित्रांनो 1931 मध्ये गांधी आर्विन करार. 1931 मध्ये गांधी आर्विन करार. लक्षात राहू द्या. म्हणजे अगोदर गांधी आर्विन करार लागते मित्रांनो, मग लागते दुसरी गोलमेज परिषद. दुसरी गोलमेज परिषद मित्रांनो हे देखील 1931 मध्येच होती. गांधी आर्विन करार हा देखील 1931 मध्येच होता, पण गांधी आर्विन करार हा लवकर सुरू झाला आणि दुसरी गोलमेज परिषद हे देखील 1931 मध्ये होती. हे थोडा उशिराने झाली. म्हणजे मग राहणार क. इथे क आहे, इथे क आहे, हा ड उडून टाका तुम्ही.
मग राहणार अ कुठे आहे इथेच ऑप्शन 3 मध्ये, म्हणजे ऑप्शन 3 100% आपलं बरोबर आहे. आणि लास्टला कोणतं होतं मित्रांनो, जातीय निवाडा. म्हणजे 1928 मध्ये नेहरू अहवाल, 1931 मध्ये गांधी आर्विन करार आणि 1931 मध्येच दुसरी गोलमेज परिषद देखील भरली होती. लक्षात राहू द्या. म्हणजे ब क अ ड, ब क अ ड ऑप्शन 3 100% बरोबर आहे. गांधी आर्विन कराराने डॅश डॅशला स्थगिती देण्यात आली. कोणाला मित्रांनो, सविनय कायदेभंग चळवळीला स्थगित करण्यात आले ते गांधी आर्विन कराराद्वारे. लक्षात राहू द्या. 1931च्या गोलमेज परिषद नंतर मागितली भाकरी आणि मिळाला ढोंडा असे उद्गार कोणाचे होते? क्वेश्चन लक्षात राहू द्या. मागितली भाकरी आणि मिळाला ढोंडा कोणाचे उद्गार होते? तर हे महात्मा गांधीचे होते. आणि केव्हा? 1931च्या गोलमेज परिषदेनंतर कोणी गांधीजीने 1931च्या गोलमेज परिषदेनंतर गांधीजींनी असं म्हटले होते, मागितली भाकरी आणि मिळाला ढोंडा. लक्षात राहू द्या. स्वातंत्र्यपूर्व काळात कोणता दिवस हा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात आला? तर 26 जानेवारी 1930 मध्ये मित्रांनो हे बघा क्वेश्चन लक्षात राहू द्या. स्वातंत्र्य पूर्व काळात म्हटलं तुम्हाला कोणता दिवस हा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात आला? पूर्व म्हटला 26 जानेवारी 1930 मध्ये. महात्मा गांधीच्या अटकेनंतर गुजरातमधील धारासना येथील सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? गुजरात येथील कोणी केले ते मित्रांनो? सरोजिनी नायडू यांनी. सरोजिनी नायडू यांनी महात्मा गांधीच्या अटकेनंतर, म्हणजे महात्मा गांधीला अटक झाली त्याच्यानंतर सरोजिनी नायडूने गुजरातला जाऊन धारासना येथे सत्याग्रहाचे नेतृत्व केले. लक्षात राहू द्या. संपूर्ण क्वेश्चन एक्झाममध्ये आलेले आहेत मित्रांनो आणि रिपीटेड होण्याची दाट संभाव्यता आहे. भारत छोडो आंदोलनामध्ये काँग्रेस रेडिओ चालनाची महत्त्वपूर्ण भूमिका कोणी पार पाडली होती? उषा मेहता. उषा मेहता यांनी मित्रांनो भारत छोडो आंदोलनामध्ये काँग्रेस रेडिओच्या चालविण्याची महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती उषा मेहता यांनी. भारतीय राष्ट्रसभेच्या ग्रामीण भागातील प्रथम अधिवेशन फैजपूर काँग्रेस व अध्यक्षपद कोण भूषवले होते? म्हणजे यांचं म्हणणं असं आहे, भारतीय राष्ट्रसभेचे ग्रामीण भागातील प्रथम अधिवेशन फैजपूर काँग्रेस व अध्यक्षपद कोणी भूषवले होते? म्हणजे पहिलं अधिवेशन त्यांचं फैजपूर काँग्रेसचं झालं आणि त्यांचे अध्यक्षपद कोणी भूषवले होते? तर जवाहरलाल नेहरू यांनी. आणि हे अधिवेशन मित्रांनो फैजपूर अधिवेशन कोणी भूषवले अध्यक्षपद? जवाहरलाल नेहरू यांनी. भारत छोडो आंदोलनात देशात कोठे प्रतिसरकार स्थापन करण्यात आले? प्रतिसरकार म्हणजे वरील सर्व पर्याय योग्य आहे. कारण की सांगतो मी तुम्हाला, बालिया उत्तर प्रदेशमध्ये चित्तू पांडे होते, मिदनापूर बंगालमध्ये सतीशचंद्र सामंत होते आणि सातारा महाराष्ट्रामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील होते. म्हणजे संपूर्ण क्वेश्चन बरोबर आहे मित्रांनो. आपला आन्सर राहणार ऑप्शन क्रमांक 4. वरील सर्व पर्याय योग्य आहे. याच्यात मित्रांनो भारत छोडो आंदोलनात देशात कोठे प्रतिसरकार स्थापन झाले? तर उत्तर प्रदेश, बंगाल आणि महाराष्ट्र. त्यांच्या संबंधित कोण होते? चित्तू पांडे बालियाशी, सतीशचंद्र सामंत मिदनापूरशी आणि साताराशी क्रांतिसिंह नाना पाटील होते. महात्मा गांधीच्या भारतातील प्रारंभच्या आंदोलनाचा कालक्रम लावा. 1 मिनिट. हा क्वेश्चन स्किप करू मित्रांनो, कारण की ऑप्शन चुकलेले आहे त्याच्यात. खालीलपैकी कोण त्रिमती परिषदेचे सदस्य नव्हते? व्हेरी IMP क्वेश्चन. कोण नव्हते? तर लॉर्ड माउंटबॅटन नव्हते. क्रियापद वाचा. का म्हटलं? नव्हते म्हटलं. कोण नव्हते? लॉर्ड माउंटबॅटन नव्हते. त्रिमती परिषदेचे सदस्य लॉर्ड माउंटबॅटन नव्हते. मग कोण होते? लॉर्ड लॉरेन्स होते, अलेक्झांडर होते आणि क्रिप्स होते. हे 3 होते, पण लॉर्ड माउंटबॅटन नव्हते. अशा 1873ला समाजात समानता, ऐक्य व समन्वय निर्माण करण्यासाठी कोणती संस्था स्थापन झाली? केव्हा म्हटलं? 1873 मध्ये. कोणती संस्था स्थापन झाली मित्रांनो? ऐक्यवर्धीय संस्था. 1857चा उठाव प्रामुख्याने भारताच्या कोणत्या भागामध्ये जास्त पाहायला मिळाला? 1857चा उठाव कोणत्या भागात जास्त करून पाहायला मिळाला? तर उत्तरमध्ये. लक्षात राहू द्या. क्वेश्चन खूपदा मित्रांनो आलेले आहेत आणि संपूर्ण क्वेश्चन संभाव्यता आहेत, येण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो. 23 जुलै 1879ला वासुदेव फडके यास कोठे अटक करण्यात आली? केव्हा? 1879 मध्ये. तर 23 जुलै 1879ला वासुदेव फडके यास कुठे अटक करण्यात आली? तर देवर नावगडी येथे. आणि देवर नावगडी कुठे येतो? विजापूर जवळ येतो. लक्षात राहू द्या. वासुदेव बळवंत फडके यांच्या घराण्याकडे पेशवाईच्या काळात कोणत्या किल्ल्यांची किल्लेदारी होती? कोणत्या किल्ल्याची किल्लेदारी होती? तर कर्नाळाची. आणि उमाजी नाईकपाशी कशाची किल्लेदारीची परवानगी होती? तर पुरंदरची. उमाजी नाईकच्याकडे पुरंदर आणि मित्रांनो वासुदेव बळवंत फडके यांच्याकडे कर्नाळा. महाराष्ट्रात ब्रिटिशांविरुद्ध झालेल्या उठावाचे कोणते एक अचूक कारण नाही? क्वेश्चन नीट बघा. तुम्हाला का म्हटलं? कोणते एक अचूक कारण नाही?
तर कोणते कारण नव्हते मित्रांनो? रेल्वेची सुरुवात हे कारण नव्हते. उमाजी नाईक यांचा जन्म कुठे झाला? उमाजी नाईकचा जन्म मित्रांनो भिवरी या ठिकाणी झाला. आणि भिवरी कुठे येतो? पुणे या ठिकाणी झाला. 1857चा उठावाची सुरुवात कोणत्या ठिकाणाहून झाली? 1857ची उठावाची सुरुवात मित्रांनो मेरठ या ठिकाणून झाली. हा क्वेश्चन खूपदा एक्झामला आलेला आहे, लक्षात राहू द्या. मंगल पांडे हा 1857चा उठावातील पहिला शहीद, तो कोणत्या ब्रिटिश इन्फंट्री संबंधित होता? तर कशाशी संबंधित होता तो? 34वी नेटिव्ह इन्फंट्री संघ संबंधित होते. कोण? मंगल पांडे हे 1857 मध्ये. 1857च्या उठावाच्या वेळी भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता? क्वेश्चन नीट बघा. 1857च्या वेळी भारताचा जनरल गव्हर्नर कोण होता? तर मित्रांनो लॉर्ड कॅनिंग हे होते. 1857च्या उठाव्यात दिल्ली येथे सेनापती म्हणून भारतीय शिपायांचे नेतृत्व कोणी केले? सेनापतीचे म्हटलं तुम्हाला. भारतीय शिपाईचे नेतृत्व कोणी केले? कोणी केले? बख्त खान यांनी. आणि मित्रांनो दिल्लीचे नेतृत्व कोणी केले? दिल्लीचे नेतृत्व बहादूर शाह जफर दोस्त यांनी केले. 1857च्या उठावाच्या वेळी ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते? तर तेव्हा मित्रांनो ब्रिटनचे पंतप्रधान हे लॉर्ड पॉर्मस्टन हे होते. लक्षात राहू द्या. 1857च्या उठावाच्या वेळी ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते? तर लॉर्ड पॉर्मस्टन. PYQ करून ठेवा क्वेश्चनला मित्रांनो, कारण की हा रिपीटेड झाला क्वेश्चन. 1857च्या उठावाचे शिपायांची भावगर्दी असा उल्लेख कोणी केला? व्हेरी व्हेरी MP क्वेश्चन. कोणी केला? शिपायांची भावगर्दी असा उल्लेख कोणी केला? कोणी केला? नर फाटक यांनी केला. आणि मित्रांनो स्वातंत्र्यवीर आपण कोणाला म्हणतो? विदा सावरकर यांना. लक्षात राहू द्या. विदा सावरकरला आपण स्वातंत्र्यवीर म्हणतो. आणि मित्रांनो 1857च्या उठाव्याच्या शिपायांची भावगर्दी असा उल्लेख कोणी केला? तर नर फाटक यांनी केला. खालीलपैकी कोण 1857च्या उठाव्यात सावंतवाडीमधून नेतृत्व केले? सावंतवाडीमधून मित्रांनो रामजी सिरसाट यांनी नेतृत्व केले. आणि मित्रांनो क्वेश्चन नीट बघा, अगेन वाचतो. खालीलपैकी कोण 1857च्या उठाव्यात सावंतवाडीमधून नेतृत्व केले? सावंतवाडीमधून रामजी सिरसाट यांनी नेतृत्व केले. आणि मित्रांनो नाशिकमधून कोणी नेतृत्व केले? नाशिकमधून भगवंतराव निळकंठराव यांनी नाशिकमधून नेतृत्व केले. आणि साताऱ्यामधून कोणी नेतृत्व केले? साताऱ्यामधून रंगू बापूजी गुप्ते यांनी नेतृत्व केले. आणि मित्रांनो कोल्हापूरमधून कोणी नेतृत्व केले? कोल्हापूरमधून चिमासाहेबनी. आणि नागपूरमधून कोणी नेतृत्व केले? नागपूरमधून राणी भाकाबाईंनी. आणि जामखिंडीतून कोणी नेतृत्व केले? तर जामखिंडीतून अप्पासाहेब पटवर्धन यांनी. संपूर्ण क्वेश्चन लिहून ठेवा मित्रांनो, कारण की टॉपिक वाईज टेस्ट सिरीज चालू आहे. तुम्हाला एक्झाममध्ये याचा 100% नक्की फायदा होणार. मेरठच्या छावणीतील सैनिकांनी कधी ठराव केला? कधी ठराव केला? तर 10 मे 1857 मध्ये मेरठच्या छावणीतील सैनिकांनी ठराव केला. लक्षात राहू द्या. उठावाचे नेतृत्व करते व स्थळ याची चुकीची जोडी ओळखायची आहे तुम्हाला. का म्हटलं? चुकीची जोडी. तर याच्यातली चुकीची जोडी राहणार तात्या टोपे. हे कसे संबंधित होते मित्रांनो? तात्या टोपे हे सेनापती होते. कुठचे? कानपूरचे. तर इथं काय दिला मित्रांनो? अवध. तर हा प्रश्न चुकीचा आहे. आपल्याला चुकीचंच म्हटलं तर ऑप्शन 2 चुकीचा आहे. आणि मित्रांनो लखनौचा नेतृत्व कोणी केला? लखनौचा बेगम हजरत महल यांनी केला. आणि तात्या टोपे सेनापती होते कानपूरचे. आणि बख्त खाननी नानासाहेब पेशवेने देखील कानपूरचं नेतृत्व केलं. आणि बख्त खान यांनी दिल्लीचं. आणि कुंवर सिंग यांनी बिहारचं. आपल्याला चुकीची जोडी म्हटलं तर ऑप्शन 2 हे चुकीची आहे. खालीलपैकी कोणते कारण 1857च्या उठाव्यास कारणीभूत होते? तर कोणते कारण होते? वरीलपैकी सर्व. एकदा बघून घेऊ आपण वाचून. नवीन कारतुसाचा वापर होता म्हणून हे उठावाचे कारण होते 1857 मध्ये. आणि भारतीय सैनिकातील असंतोष आणि ब्रिटिशांचा वर्णभेद हे वरील सर्व. 1857च्या उठावाच्या वेळी महाराष्ट्रातील भिल्ल्यांनी कोठे उठाव केला? भिल्ल्यांनी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 व 2 याचा आन्सर राहणार. म्हणजे खानदेशमध्ये देखील भिल्ल्यांनी उठाव केला 1857 मध्ये. आणि सातपुडा पर्वत रांगावर देखील. म्हणजे खानदेश आणि सातपुडा पर्वतरांग 1857 मध्ये महाराष्ट्रातील भिल्ल्यांनी या ठिकाणी उठाव केले. लक्षात राहू द्या. क्वेश्चन युनिक आहेत मित्रांनो आणि क्वालिटी क्वेश्चन आहे संपूर्ण. 1857च्या उठावातील स्थळ आणि उठावाचा बिमोड करणारे ब्रिटिश अधिकारी यांची योग्य जोडी निवडा. योग्य जोडी निवडायची आहे तुम्हाला. कोणती आहे? तर मित्रांनो योग्य जोडी दिल्लीतले कोण होते? विल्यम हडसन हे होते. हे योग्य जोडी आहे, म्हणजे बरोबर जोडी आहे. 1857च्या उठावाचे कोणते प्रतीक चिन्ह हे निश्चित केले होते? 1857 मध्ये कोणते चिन्ह हे निश्चित केले होते? कोणते चिन्ह निश्चित केले होते? तर लाल कमळ व चपाती हे चिन्ह मित्रांनो 1857 मध्ये निश्चित केले होते. कोणत्या ब्रिटिश सैन्य अधिकाऱ्याने 1857चा उठाव दडपून टाकण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली? व्हेरी व्हेरी MP क्वेश्चन.
1857चा उठाव दडपून टाकण्याची महत्त्वाची भूमिका कोणी केली आणि ते ब्रिटिश सैन्य कोण होते? तर मित्रांनो ते होते जनरल कॅम्पबेल हे होते, लक्षात राहू द्या. 1857चा उठावात बिहारमध्ये 1857च्या उठाव्यात बिहारमध्ये उठावकर्त्याचे नेतृत्व कोणी केले? बिहारमध्ये कोणी केले? कुंवर सिंग यांनी केले मित्रांनो बिहारमध्ये. 1857च्या उठावाचे अपयशाचे खालीलपैकी कोणते कारण नाही? क्वेश्चन नीट बघा, नाही म्हटलं. कोणते कारण नाही? तर मित्रांनो हिंदू मुस्लिम ऐक्याचा अभाव नाही, हे असे कारण नाही. क्वेश्चन नीट बघा, 1857च्या उठावाचे अपयशाचे म्हटलं तुम्हाला, कशाचे म्हटलं? अपयशाचे खालीलपैकी कोणते कारण नाही? कोणते कारण नाही? तर हिंदू मुस्लिम ऐक्याचे अभाव हे कारण नाही. मग कोणते कारण असतील मित्रांनो? आधुनिक शस्त्र अभाव, केंद्रीय नेतृत्वाचा अभाव हे कारण होते, पण हिंदू मुस्लिम ऐक्याचा अभाव हे कारण नव्हते. भारतातील कारभारावर देखरेख व नियंत्रणासाठी नियामक मंडळाची स्थापना कोणत्या कायद्याने करण्यात आली? कोणत्या कायद्याने करण्यात आली मित्रांनो? तर इंडिया पीस कायद्याने करण्यात आली. केव्हा? 1784 मध्ये, लक्षात राहू द्या. भारतातील कारभार देखरेख व नियंत्रणासाठी नियामक मंडळाची स्थापना झाली. ते कोणत्या कायद्याने करण्यात आली? तर इंडिया पीस ॲक्टने करण्यात आली. केव्हा? 1784 मध्ये, लक्षात राहू द्या. सांगा. विल्यम बेंटिक यांनी कायदा आयोगाची स्थापना केली. बरोबर आहे की चूक आहे? बघा. तर मित्रांनो ऑप्शन अ चूक आहे. मेकॉल कायदा आयोगाने भारतीय दंड संहिता निर्माण करण्याचे कार्य केले. कोणी? मेकॉलेने. हो मित्रांनो, पहिला कायदा IPC ॲक्ट 1833 मध्ये मेकॉले कायदा हा भारतीय दंड संहिता निर्माण करण्याचे कार्य केले. म्हणजे ब आपलं बरोबर आहे, अ चूक आहे. तर इथे अ बरोबर आहे म्हणून हा ऑप्शन तर चूक असणार मित्रांनो. आणि इथे एक मिनिट माझ्याकडून थोडी मिस्टेक झाली. तर मित्रांनो विल्यम बेंटिक यांनी कायदा आयोगाची स्थापना केली. बरोबर आहे मित्रांनो, ऑप्शन अ बरोबर आहे. आणि मेकॉले कायदा आयोगाने भारतीय दंड संहिता म्हणजे IPL म्हणतात त्याला, IPC म्हणतात, IPC इंडियन पिनल कोड म्हणतात त्यांनी. मेकॉल कायदा आयोगाने भारतीय दंड संहिता म्हणजे IPC 1833 मध्ये पहिला कायदा लावला होता. कोणी? मेकॉले यांनी. म्हणजे अ आणि ब दोन्ही योग्य आहेत. तर बघा, अ बरोबर ब चूक, म्हणजे ऑप्शन अ चूक राहणार, कारण की इथं ब चूक आहे. अ चूक म्हटलं पण अ बरोबर आहे म्हणून हा देखील हे होणार. वरील दोन्ही चूक म्हटलं हा देखील कट होणार. मग राहिला वरील दोन्ही बरोबर. तर मित्रांनो 100% वरील दोन्ही बरोबर आहेत. रयतवाडी पद्धतीमध्ये जमिनीची मालकी कोणाकडे असते? जमिनीची मालकी हे मित्रांनो शेतकरीकडे असे. कशामध्ये? रयतवाडी पद्धतीमध्ये जमिनीची मालकी हे शेतकरीकडे असे. आणि मुंबई प्रांताची मुनरोकडे होती मित्रांनो. अगर क्वेश्चन असं आलं मुंबई प्रांताची मालकी कोणाकडे होते, तर मुंबई मद्रास हे प्रांताची मालकी हे मित्रांनो मुनरो याच्याकडे होते. लोकमान्य टिळकांनी कोणत्या कायद्याच्या समर्थन प्रतियोगी सहकारी चळवळ सुरू केली? मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्यामुळे मित्रांनो लोकमान्य टिळकांनी समर्थनार्थ प्रतियोगी सरकार चळवळीची स्थापना सुरू केली ती, लक्षात राहू द्या. 1935चा भारत सरकारचा सुधारणा कायदा कोणत्या व्हाईसरॉयच्या कार्यकाळात करण्यात आला? तर कोणाच्या कार्यकाळात करण्यात आला मित्रांनो? लॉर्ड वेलेस्ली यांच्या, लक्षात राहू द्या. 1935चा भारत सरकार सुधारणा कायदा, लॉर्ड वेलिंग्टन. भारतीय उच्च युक्तांची नेमणूक कोणत्या कायद्याने करण्यात आली? कोणत्या कायद्याने करण्यात आली मित्रांनो? तर मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्यानुसार करण्यात आली ती. भारतात ICS पदासाठी स्पर्धा परीक्षा कोणत्या कायद्यानुसार व कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात सुरू झाल्या? तर मित्रांनो चार्टर ॲक्ट 1853 मध्ये लॉर्ड डॉल्से. ऑप्शन 1 100% बरोबर आहे. तर आपला आन्सर कोणता राहणार मित्रांनो? ऑप्शन 1. द्विदल शासन पद्धती व द्विगुई कायदेमंडळ कोणत्या कायद्याने निर्माण झाले? कोणत्या कायद्याने निर्माण झाले? तर मॉन्टेग्यू चेम्सफोर्डच्या कायद्याने निर्माण झाले ते 1919 मध्ये. 1857च्या उठाव्यास प्रामुख हे संपूर्ण क्वेश्चन मित्रांनो लिहून ठेवा तुम्ही. टॉपिक वाईज टेस्ट सिरीज आपली चालू आहे मित्रांनो. त्याच्यात आपण सविस्तर टॉपिक वाईज टेस्ट सिरीज घेत आहे. लेक्चर बघितल्या नसल्यान प्लेलिस्टमध्ये जा, तिथं तुम्हाला टॉपिक वाईज टेस्ट सिरीज दिसून जाणार मित्रांनो. ते संपूर्ण क्वेश्चन लिहून घ्या, तुम्हाला एक्झाममध्ये 100% याचा फायदा होणार. तर 1857च्या उठाव्यास प्रामुख्याने कोणत्या गव्हर्नर जनरलचे आक्रमक विस्तारवादी धोरण कारणीभूत होते?
तर कोणाचे होते मित्रांनो? लॉर्ड डल्हौसीचे. यास भारताचा पहिला व्हाईसरॉय मानले जाते. कोणाला? लॉर्ड कॅनिंग-यांना. लॉर्ड कॅनिंग-यांना मित्रांनो भारताचा पहिला व्हाईसरॉय मानला जातो. भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना झाली तेव्हा भारताचे व्हाईसरॉय कोण होते? तेव्हा भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड डफरिन होते. क्वेश्चन बघा आता नीट. भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना झाली तेव्हा भारताचे व्हाईसरॉय कोण होते? भारताचे व्हाईसरॉय तेव्हा लॉर्ड डफरिन होते. खालील गव्हर्नर जनरलचा योग्य क्रम लावायचा आहे तुम्हाला. तर पहिला राहणार लॉर्ड वेलेस्ली. पहिला राहणार लॉर्ड वेलेस्ली. दुसरा राहणार कर्झन. 1 व 2 कुठे नाही, हे 3 ऑप्शन कटले मित्रांनो. कारण की पहिली आपल्याला काय म्हटलं? कालानुक्रम म्हणजे योग्य जोडी जुळवायची आहे कालानुक्रमनुसार. तर लॉर्ड डल्हौसी, दुसरा कर्झन, तिसरा लॉर्ड मिटो आणि चौथा आहे मित्रांनो लॉर्ड आर्विन. हे आहे म्हणजे 1 2 3 4. ऑप्शन 1 मध्येच आहे 1 2 3 4. खालीलपैकी कोणती एक बाब विल्यम बेंटिकच्या कार्यकाळात नाही? कोणती एक बाब नव्हती मित्रांनो? तर मुंबई कलकत्ता मद्रास विद्यापीठची स्थापना हे एक बाब नव्हती. कारण की हे कोणी केलं मित्रांनो? हे कॅनिंगने केलं 1857 मध्ये. आणि मग काय म्हटलं आपल्याला? विल्यम बेंटिक कार्यकाळात नव्हती. म्हणजे कोणती एक बाब हे विल्यम बेंटिकच्या कार्यातील नव्हती. तर कोणती नव्हती? मुंबई कलकत्ता मद्रास मुंबई कलकत्ता मद्रास विद्यापीठाची स्थापना हे कोणी केलते? कॅनिंगने केलते मित्रांनो. केव्हा केलते? 1857 मध्ये. मग विल्यम बेंटिकच्या कार्यकाळात कोणती बाब होती? इथे नाही म्हटलं म्हणून कोणती बाब नव्हती? तर मुंबई कलकत्ता मद्रास ही बाब नव्हती. तर कोणती बाब असणार विल्यम बेंटिकच्या याच्यात? तर मित्रांनो 1833चा संधी कायदा, सतीप्रथा बंदी कायदा हे देखील होता. आणि सतीप्रथा प्रतिबंधक कायदा केव्हाचा आहे मित्रांनो? 1829चा आहे. लक्षात राहू द्या. भारतीय उत्तरप्रदेशच्या मुक्तिदाता असा गौरवपूर्ण उल्लेख कोणत्या गव्हर्नर जनरलचा केला आहे? म्हणजे कोणी केला? तर कोणी केला? चार्ल्स मेटकॉफ यांनी. भारतीय उत्तरप्रदेशचा मुक्तिदाता असा कोणाला म्हटलं जाते मित्रांनो? चार्ल्स मेटकॉफ यांना. आणि त्याचा गौरवपूर्ण उल्लेख देखील कोणत्या गव्हर्नरने केला? चार्ल्स मेटकॉफ यांनीच केला. भारतीय दंडसंहिता कोणाच्या कार्यकाळात लागू झाली? IPC 1860. कोणाच्या याच्यात? लॉर्ड कॅनिंग यांच्या कार्यकाळात लागू झाली. लागू झाली म्हटलं आपल्याला. क्वेश्चन नीट बघा. केव्हा? 1860 मध्ये. कोणाच्या याच्यात? लॉर्ड कॅनिंगच्या याच्यात. खालील घटना कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कार्यकाळातील आहेत? शिमला ही ग्रीष्मकालीन राजधानी बनवली. सार्वजनिक बांधकाम विभागाची स्थापना झाली. आणि पोस्ट ऑफिस ॲक्ट एकच राहणार लॉर्ड डल्हौसी. यांच्यावरती खूपदा क्वेश्चन येतात मित्रांनो एक्झामवरती. लॉर्ड डल्हौसीच्या याच्यावरती. तर क्वेश्चन नीट बघा तुम्ही. तर लॉर्ड डल्हौसीच्या कार्यकाळात कोणती घटना आहे? तर शिमला ॲक्ट देखील आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाची स्थापना देखील लॉर्ड डल्हौसीच्या कार्यकाळात झाली. पोस्ट ऑफिसची देखील झाली. आणि ॲक्ट संबंध देखील झाली. लक्षात राहू द्या. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखायची आहे तुम्हाला. चुकीची जोडी मित्रांनो लॉर्ड कॅनिंग हे राज उपाधी कायदा नव्हता यांच्याकडे. हेच चुकीची जोडी आहे. तर योग्य जोडी कोणती राहणार मग? आपल्याला चुकीचीच जोडी विचारलं म्हणून चुकीची ऑप्शन 1 आहे. आणि योग्य जोडी कोणती आहे? म्हणजे बरोबर जोडी लॉर्ड लिटन हे भारतीय शस्त्र परवाना कायदा लिहिला. बरोबर आहे. लॉर्ड लिटन हे पहिला कारखाना कायदा हा देखील बरोबर आहे. लॉर्ड कर्झन हे भारतीय विद्यापीठ कायदा हा देखील बरोबर आहे. फक्त आपल्याला चुकीचं म्हटलं चुकीचं पद फक्त ऑप्शन 1 आहे. भारतासंदर्भात वसाहतीच्या स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी होय असं कोणी म्हटले? लॉर्ड मोळे यांनी म्हटले. हिंदी लोक हिंदुस्थानात जगतील परंतु आम्हाला हिंदुस्थानावर जगायचे आहे असे व्यक्तित्व कोणी केले? आम्हाला हिंदुस्थानवर जगायचे आहे असं कोणी म्हटलं होतं? तर भारत मंत्री बर्कन हेड यांनी म्हटले होते. लक्षात राहू द्या. क्वेश्चन मित्रांनो युनिक आहेत. संपूर्ण आणि क्वालिटी क्वेश्चन आहे. संपूर्ण क्वेश्चन लिहून घ्या. संभाव्य क्वेश्चन आहेत. एक्झाममध्ये तुम्हाला याचा नक्की फायदा होणार. अयोग्य जोडी ओळखायची आहे तुम्हाला. अयोग्य म्हणजे चुकीची जोडी. तर काँग्रेसची स्थापना मित्रांनो हे लॉर्ड लिटन यांनी नाही केली. काँग्रेसची स्थापना हे मित्रांनो डफरिनने केली. ते लॉर्ड लिटन आहे म्हणजे ऑप्शन 1 चुकीचा आहे. आपल्याला अयोग्यच म्हटलं. अयोग्य म्हणजे चुकीचं विधान. तर कोणतं आहे? ऑप्शन 1 हे चुकीचं आहे. तर त्याच्यानंतरचं चेक करू. बंगालची फाळणी लॉर्ड कर्झनने केली. 100% बरोबर आहे. इल्बर्ट बिल लॉर्ड रिपन हा देखील बरोबर आहे. आणि खालसा करण्याचे तत्व देखील लॉर्ड डल्हौसी हा देखील बरोबर आहे. लॉर्ड कर्झन कॉलिन रॅल आयोगचा संबंध कोणता होता? कॉलिन रेनचा संबंध उच्च शिक्षणासाठी होता मित्रांनो. लक्षात राहू द्या. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखायची आहे तुम्हाला. कोणती आहे? तर सतीप्रथा मित्रांनो. सतीप्रथा हे तर विल्यम बेंटिकने केली. इथे लॉर्ड कर्झन आहे म्हणजे ऑप्शन 3 हा चुकीचा पर्याय आहे. आणि आपल्याला चुकीचेच विधान म्हटलं कोणते आहे? तर ऑप्शन 3 हे चुकीचं आहे. आता बरोबर बघू मग कोणतं आहे? लॉर्ड कर्झन
भारतीय विद्यापीठाची स्थापना केली, बरोबर आहे. लॉर्ड लिटन यांनी भारतीय शस्त्र कायदा, हा देखील बरोबर आहे. लॉर्ड रिपन यांनी प्रथम फॅक्टरी कायदा, हा देखील बरोबर आहे. फक्त ऑप्शन 3 चुकीचा आहे. का बरं? आपल्याला चुकीचंच ओळखायचं लावलं म्हणून आपण चुकीचं ओळखलं. पुढील विधानापैकी कोणते योग्य आहे? तर मित्रांनो, राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष सुरेंद्रनाथ बॅनर्जी. नाही मित्रांनो, सुरेंद्रनाथ बॅनर्जी नव्हते. राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष हे मित्रांनो व्यामेशचंद्र होते. राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? व्यामेशचंद्र. ते इथे सुरेंद्रनाथ केलं, म्हणजे ऑप्शन 1 चुकीचा आहे. आपल्याला योग्य म्हटलं म्हणजे बरोबर जोडी. बघू आपण, चेक करू. सन 1888 मध्ये काँग्रेस अधिवेशनाला जागा मिळू नये असे प्रयत्न गव्हर्नर जनरल डफरीन यांनी केले. हा बरोबर आहे मित्रांनो. सन 1888 मध्ये काँग्रेस अधिवेशनाला जागा मिळू नये असे प्रयत्न डफरीनने केले. 2 योग्य आहे मित्रांनो, पण 1 चुकीचा आहे. कारण की राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष हे मित्रांनो व्यामेशचंद्र होते. इथे म्हटलं सुरेंद्रनाथ बॅनर्जी, पण व्यामेशचंद्र होते पहिले अध्यक्ष काँग्रेसचे. तर म्हणून ऑप्शन 1 चुकीचा आहे, ऑप्शन 2 योग्य आहे. तर आपल्याला काय म्हटलं मित्रांनो, योग्य कोणते विधान योग्य आहे? तर फक्त 2 हा योग्य आहे. तर बघा ऑप्शनमध्ये 2 कुठे मिळतो? 1 व 2 दोन्ही अयोग्य, हा तर नाही आहे. 1 व 2 दोन्ही योग्य, हा देखील नाही आहे. केवळ 1 योग्य, हा देखील नाही आहे. केवळ 2 योग्य. ऑप्शन 4 मित्रांनो 100% बरोबर आहे. भारतातील सशस्त्र क्रांतीचे आद्य प्रवर्तक असे कोणास म्हणतात? सर्वांना माहीत असणार कोणास म्हणतात? वासुदेव फडकेला मित्रांनो आद्य सशस्त्र क्रांतीचे आद्य प्रवर्तक असा कोणाला म्हणतात? वासुदेव फडके यांना. कर्झन वायली यांची लंडन येथे कोणत्या भारतीय क्रांतिकारकाने हत्या केली? कर्झन वायली यांची कोणी केली? ते मदनलाल धिंगरांनी केली. खालीलपैकी चुकीची नसलेली विधान कोणती? तुम्हाला काय म्हटलं? चुकीची नसलेली विधान कोणती, म्हणजे तुम्हाला कोणतं सांगायचं? योग्य विधान सांगा तुम्ही कोणतं आहे. तर 18 मार्च 1857 रोजी उठवायची पहिली ठिणगी मेरठच्या लष्करी छावणीतून पडली. काय म्हटलं? ठिणगी कुठे पडली? मेरठच्या लष्करी छावणीत. तर नाही मित्रांनो, 10 मेला बराकपूर छावणीत पडली होती. इथे काय म्हटलं? मेरठच्या लष्करी छावणीत. तर नाही मित्रांनो, बराकपूरच्या छावणीत पडली 10 मेला, म्हणजे ऑप्शन 1 चुकीचा आहे. 2 बघू. यात मंगल पांडे या सैनिकांनी नवी काडतुसे वापरण्यास नकार दिले. ऑप्शन 2 100% बरोबर आहे. आपल्याला काय म्हटलं? चुकीची नसलेली विधान कोणती, म्हणजे योग्य विधान सांगायचं आहे. योग्य विधान कोणतं आहे? ब आहे फक्त. आता ऑप्शनमध्ये बघा, ब कुठे आहे? इथे आहे फक्त. ऑप्शन 2 मध्ये फक्त ब. ऑप्शन 2 100% बरोबर राहणार. पुढील विधाने पहा आणि तुम्हाला मित्रांनो बरोबर विधान सांगायचे आहे. क्वेश्चन सविस्तर बघा मित्रांनो, टाइम लागला तर चालेल. मंगल पांडे हा 33व्या नेटिव्ह इन्फंट्रीचा सैनिक होता. नाही मित्रांनो, 33वा नव्हता मंगल पांडे. किती होते मंगल पांडे? हे 34वे होते, म्हणजे ऑप्शन 1 चुकीचा आहे. तर मित्रांनो त्याने म्हणजे मंगल पांडे यांनी सार्जंट बॉग प्लस मित्रांनो मेजर ह्युसन ह्या ब्रिटिश अधिकाऱ्यावर गोळ्या झाडली. ऑप्शन 2 100% बरोबर आहे मित्रांनो. आपल्याला काय म्हटलं? योग्य विधान कोणते, म्हणजे कोणते विधान बरोबर आहे? फक्त 2 बरोबर आहे. 2 बघा कुठे आहे? इथेच आहे फक्त 2, ऑप्शन 2 मध्ये. पुढील विधाने वाचा. तर मित्रांनो 10 मे 1857 रोजी मेरठमधील सैनिकांनी बंड केला. ऑप्शन 1 100% बरोबर आहे मित्रांनो. दिल्ली ताब्यामध्ये घेऊन शाह आलम 2 ला सम्राट घोषित केले. शाह आलम 2 ला सम्राट घोषित नाही केले ते मित्रांनो. दिल्ली ताब्यात घेऊन कोणाला सम्राट बनवले होते? बहादूर शाह जफरला, म्हणजे बहादूर शाह जफर 2 यांना मित्रांनो सम्राट घोषित केले ते दिल्लीच्या ताब्यात. तर लक्षात राहू द्या, इथे काय म्हटलं? शाह आलम, म्हणजे 2 चुकीचा आहे, म्हणजे ब चुकीचा आहे. आपल्याला योग्य विधान बघा कुठे आहे? आता फक्त अयोग्य. ऑप्शन 1 मध्येच आहे फक्त अयोग्य. अगेन वाचा. बरोबर विधान सांगायचं आहे तुम्हाला. तर मित्रांनो 1857च्या उठावाची बाबतीत खालीलपैकी विधानांचा विचार करा आणि योग्य विधान सांगा कोणते आहेत. तर 1857च्या बाबतीत दिल्ली येथील उठावाची बहादूरशाह जफर हे नाममात्र प्रमुख होते. ऑप्शन 1 100% बरोबर आहे मित्रांनो. खरे नेतृत्व मात्र मुघल सेनापती इलाइश बख यांच्याकडे होते. तर नाही मित्रांनो, इलाइश बख यांच्याकडे नव्हते, बख्त खान यांच्याकडे होते. इथे काय म्हटलं? इलाइश बख्श म्हटलं, यांच्याकडे नव्हते मित्रांनो. खरे नेतृत्व 1857चे हे बख्त खान यांच्याकडे होते. कुणाकडे होते? बख्त खान. इथे काय म्हटलं? इलाइश खान, म्हणजे ऑप्शन ब चुकीचा आहे. आता योग्य कोणता आहे मग? ऑप्शन अ आहे. बघा ऑप्शन अ कुठे दिसतो? इथे दिसतो बघा. आता मित्रांनो तुम्हाला योग्य विधान सांगायचे आहे कोणते आहे. तर वाचा सविस्तर. तर जून 1857ला बेगम हजरत महल हिने अवध येथील उठावाचे नेतृत्व केले. कोणी केले उठावाचे नेतृत्व? 1857 मध्ये बेगम हजरत महल हिने केले. बरोबर आहे मित्रांनो. त्याआधी तिने तिचा अल्पवयीन मुलगा बिर्जिस कादर यास नवाब घोषित केले. कोणाला नवाब घोषित केले ते?
बिरजिश कादरला, हा देखील बरोबर आहे. ब्रिटिशांनी उठाव मोडून काढल्यानंतर बेगम नेपाळला पळाली. ब्रिटिशांनी 1857चा जेव्हा उठाव काढला होता तेव्हा बेगम हजरत महल हे नेपाळला पळाली, म्हणजे नेपाळला प्रवास केला त्यांनी, हे देखील बरोबर आहे. तर तिन्ही विधान बरोबर आहेत मित्रांनो. अ ब क तिन्ही बरोबर आहेत. बघा ऑप्शनमध्ये कुठे आहे अ ब क, इथे नाही आहे, इथे देखील नाही आहे. ऑप्शन 4मध्ये तिन्ही विधाने बरोबर आहे, म्हणजे ऑप्शन 4 100% बरोबर राहणार. क्वेश्चन मी काढले मित्रांनो, संपूर्ण MPSC पॅटर्न आहे, सविस्तर वाचा. थोडं देखील तुमचं क्वेश्चन वाचण्यामध्ये चुकी झाली, क्वेश्चन चुकलं मग. पुढील विधाने पहा, योग्य विधान सांगायचं आहे तुम्हाला, कोणते योग्य विधान आहे. तर मित्रांनो पश्चिम बिहारमध्ये जगदीशपूरच्या जमिनीवर कुंवर सिंग 1857च्या लढ्यात उतरला. का म्हटलं यांनी? पश्चिम बिहारमध्ये जगदीशपूरच्या जमीनदार कुंवर सिंग हा 1857च्या लढ्यात उतरला. हा बरोबर आहे मित्रांनो प्रश्न. आणि ह्यू रोज व कोलिम कॅम्पबेल यांनी कुंवर सिंग कडून अर्रा जगदीशपूर ताब्यात घेतला. अर्रा जगदीशपूर ताब्यात नाही घेतला मित्रांनो, कोणी? ह्यू रोज यांनी. ऑप्शन 2 चुकीचा आहे. आपल्याला का म्हटलं? योग्य विधान इथे बघा दोन्ही ब ब झाले, पण पहिला जे आपलं ऑप्शन होतं म्हणजे प्रश्न होता ते अ आहे, हा अ आहे बघून घ्या, आणि हा ब आहे असं समजा. तर अ बरोबर आहे आणि ब चूक आहे. आपल्याला का म्हटलं योग्य विधान कोणते? तर फक्त अ बरोबर आहे. अ बघा कुठे आहे? इथेच आहे, कारण की ते दोन्ही ब ब झाले मित्रांनो. माझ्याकडून PPT टाईप करताना थोडी मिस्टेक झाली, तर इथे अ समजा तुम्ही आणि इथे ब समजा. ओके, पुढील विधाने पहा आणि योग्य विधान सांगायचं आहे तुम्हाला कोणता आहे. तर मित्रांनो 1858चा कायदा हा भारतीय सुशासन कायदा या नावाने सहमत करण्यात आला. क्वेश्चन लक्षात राहू द्या मित्रांनो, हा क्वेश्चन खूपदा येतो. ऑप्शन अ 100% बरोबर आहे. आणि लॉर्ड कॅनिंगने अहमदाबादमधून वाचून दाखवला. अहमदाबादमधून मित्रांनो वाचून दाखवला. तर मित्रांनो अहमदाबाद इथून नाही, अलाहाबाद इथून वाचून दाखवला. लक्षात राहू द्या, म्हणजे ब ऑप्शन चुकीचा आहे. तर फक्त अयोग्य आहे. अ बघा कुठे आहे? तर फक्त ऑप्शन 1 मध्ये अ दिसणार तुम्हाला, तो आपला आन्सर राहणार 100% बरोबर. 1858च्या कायद्यानुसार तुम्हाला योग्य विधान सांगायचं आहे. 1858च्या कायद्यानुसार तर मित्रांनो इंग्लंडची राजसत्ता ही भारताची सत्ताधीश असेल 1858 मध्ये, म्हणजे कायद्यानुसार 1858च्या कायद्यानुसार ही इंग्लंडची राजसत्ता ही भारताची सत्ताधीश असेल. लक्षात राहू द्या. आणि ब बघू, भारताचे परराष्ट्रविषयक व अर्थविषयक सर्व कारभार इंग्लंडच्या राज्य सत्तेकडे असतील. म्हणजे 1858च्या भारताचे परराष्ट्रीय व अर्थविषयक सर्व कारभार हे इंग्लंडच्या राज्य सत्तेकडे असेल. हा देखील बरोबर आहे. दोन्ही विधान बरोबर आहेत मित्रांनो. बघा दोन्ही विधान कुठे बरोबर दिसतो तुम्हाला, तर ऑप्शन अ व ब मध्ये दोन्ही विधान तुम्हाला बरोबर दिसणार. नेक्स्ट, 1858च्या कायद्यानुसार तुम्हाला अयोग्य विधान सांगायचे आहे. अयोग्य म्हणजे चुकीचे विधान सांगायचं आहे तुम्हाला. कोणते आहेत? तर मित्रांनो इंग्लंडची राणी व राजा हे भारताचा कार्यकारी प्रमुख झाले. केव्हा? 1858च्या कायद्यानुसार ही इंग्लंडची राणी आणि राजा हे भारताचे कार्यकारी प्रमुख झाले. बरोबर आहे मित्रांनो, ऑप्शन अ बरोबर आहे. 1858च्या कायद्यानुसार भारताचा कारभार पाहण्यासाठी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये भारत मंत्री हे नवे मंत्रिपद निर्माण झाले. हा देखील मित्रांनो बरोबर आहे, म्हणजे अ आणि ब दोन्ही बरोबर आहे. 1858च्या कायद्यानुसार फ्रॉमस्टेन हे पहिले भारत मंत्री होते. नाही मित्रांनो, फ्रॉमस्टेन हे मित्रांनो ब्रिटनचे पंतप्रधान होते. कुठचे होते? फ्रॉमस्टेन 1858 मध्ये हे ब्रिटनचे पंतप्रधान होते. आणि मित्रांनो पहिले भारतमंत्री कोण आहेत? पहिले भारतमंत्री कोण होते? स्टॅनले होते. लक्षात राहू द्या, पहिले भारतमंत्री कोण होते? स्टॅनले होते. इथे का म्हटलं? फ्रॉमस्टेन म्हटलं, म्हणजे हा चुकीचा आहे, कारण की फ्रॉमस्टेन हे मित्रांनो ब्रिटनचे पंतप्रधान होते तेव्हा, आणि पहिले भारतमंत्री कोण होते? स्टॅनले हे होते. लक्षात राहू द्या, म्हणजे ऑप्शन क चुकीचा आहे. आपल्याला का म्हटलं? अयोग्य विधान कोणते? तर फक्त क अयोग्य आहे. अयोग्य म्हणजे चुकीचं क आहे, तर ऑप्शन 3 मध्येच क आहे बघा. 1858च्या कायद्यानुसार सांगा तुम्ही अयोग्य जोडी. अगेन हा क्वेश्चन स्किप करू मित्रांनो, कारण की ते ऑप्शन थोडं चुकीचं झाले, म्हणजे हा स्किप करू. नेक्स्ट घेऊन घेणार याचं. पुढील योग्य विधान कोणते आहेत ते ओळखायचं आहे तुम्हाला. योग्य विधान म्हटलं तुम्हाला. तर मित्रांनो व्हिक्टोरियाचा जाहीरनामा दिनांक 1 नोव्हेंबर 1858 रोजी लॉर्ड कॅनिंगने वाचला. ऑप्शन अ 100% बरोबर आहे. याच कायद्याने, म्हणजे कोणत्या? ह्याच कायद्याने ब्रिटिश सत्ता ही संपुष्टात आली आणि ईस्ट इंडिया सत्ता ही भारतात आली. लक्षात राहू द्या, पण ही चुकीचं ऑप्शन आहे, कारण की मित्रांनो ईस्ट इंडिया ह्याच कायद्याने ब्रिटिश सत्ता ही संपुष्टात ह्याच कायद्याने आली नाही आणि ईस्ट इंडिया सत्ता ही भारतात आली नाही ह्या कायद्याने. कोणत्या? 1858च्या. लक्षात राहू द्या, म्हणून ऑप्शन ब चुकीचा आहे, कारण की आपण कोणतं वाचतं? व्हिक्टोरियाचा जाहीरनामा दिनांक 1 नोव्हेंबर 1858 रोजी लॉर्ड कॅनिंगने वाचला. हा 100% बरोबर आहे. अ बरोबर आहे. अ बघा कुठे आहे? ऑप्शन 1 मध्येच अ आहे.
थोडे क्वेश्चन मित्रांनो तुम्हाला कठीण जात असतील, काढताना वेळेस मला प्रॉब्लेम झाली, थोडंफार टाईम लागतो खूप. दादाभाई नौरोजीबद्दल खालील विधानांचा विचार करा. तुम्हाला काय म्हटलं, दादाभाई नौरोजी. तर याच्यातलं दादाभाई नौरोजीबद्दल जे विचार असतील तेच तुम्ही सांगायचे, जे विचार नसतील ते चुकीचा प्रश्न राहणार, म्हणजे तो आन्सर राहणार. तर ते मुंबई नगरपालिकेत निवडून आले. 1892 मध्ये उदारमतवादी पक्षातर्फे प्रिन्सबरीतून हाऊस ऑफ लॉर्ड्सचे सदस्य बनले. नाही मित्रांनो, हाऊस ऑफ कॉमनचे सदस्य बनले होते. इथं का म्हटलं आपल्याला लॉर्ड्सचे म्हटलं, म्हणजे हा चुकीचा आहे, कारण की हाऊस ऑफ कॉमनचे बनले होते, हाऊस ऑफ कॉमन. तर बघू आपण, ते 1886, 1893 व 1906 मध्ये काँग्रेसचे अध्यक्ष होते. हा देखील बरोबर आहे मित्रांनो. तर आपल्याला खरे नाही म्हटलं, का म्हटलं, कोणते विधान खरे नाही, तर कोणते खरे नाही, ब हे खरे नाही. तर ब बघा कुठे आहे, केवळ ब इथेच दिसतो, कारण की मित्रांनो 1892 मध्ये उमेदवारी पक्षातर्फे प्रिन्सबरीतूनमध्ये यांनी हाऊस ऑफ कॉमनचे सदस्य बनले होते. कशाचे, हाऊस ऑफ कॉमनचे. इथे काय म्हटलं, हाऊस ऑफ लॉर्डचे, म्हणजे हा चुकीचा आहे. तर आपल्याला काय म्हटलं, कोणते त्यांच्याबद्दल, दादाभाई नौरोजीबद्दल खरे नाही, म्हणजे कोणते विधान खरे नाही, तर ब खरे नाही, म्हणजे ब कुठे आहे बघा, ऑप्शनमध्ये, ऑप्शन 2 मध्येच ब आहे. पुढील विधाने वाचा आणि बरोबर विधान सांगायचे आहे तुम्हाला कोणते आहेत. तर मित्रांनो, दादाभाई नौरोजींनी लुटींचा सिद्धांत मांडला, बरोबर आहे. दादाभाई नौरोजींनी ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना केली, हा देखील बरोबर आहे. आता दोन्ही बरोबर आहेत बघा, दोन्ही कुठे आहेत, केवळ ब, हा नाही, दोन्ही नाही, म्हणजे दोन्हीही ऑप्शन 3 मध्येच आहे. पहिल्या अधिवेशनात एकूण किती ठराव संमत करण्यात आले. पहिला अधिवेशन केव्हा झाला मित्रांनो, 28 ते 31 डिसेंबर, डेट लक्षात राहू द्या, 28 ते 31 डिसेंबरच्या मध्ये झालं आणि 1885 मध्ये. आणि तेव्हा मित्रांनो पहिल्या अधिवेशनात एकूण किती ठराव संमत झालते, ठराव म्हटलं एकूण 9 ठराव संमत झालते. ॲडव्हान्स क्वेश्चन आहे मित्रांनो, हा लिहून ठेवा संपूर्ण क्वेश्चन. पुढील विधाने पहा आणि बरोबर विधान सांगायचं आहे बरं तुम्हाला, कोणतं बरोबर आहे. तर मित्रांनो, सुरुवातीला काँग्रेसवर जहाल वर्चस्व होता, का म्हटलं इथे जहाल, तर सुरुवातीला काँग्रेसवरती मवाळ होता, वर्चस्व होता. इथे का म्हटलं, जहाल म्हटलं, म्हणजे ऑप्शन अ चुकीचा आहे. हळूहळू मवाळ वर्चस्व प्रस्थापित झाले. नाही मित्रांनो, हळूहळू कोणते वर्चस्व प्रस्थापित झाले, तर जहाल. इथे का म्हटलं, मवाळ. हळूहळू जहाल वर्चस्व प्रस्थापित झाले, हा बरोबर राहणार, पण इथे मवाळ म्हटलं म्हणजे चुकीचं आहे, कारण की आपल्याला जहाल पाहिजे. अ आणि ब दोन्ही चुकीचे आहेत. आता बघा दोन्ही कुठे आहे, ऑप्शन 4 मध्ये दोन्ही चूक. अयोग्य विधान सांगायचं आहे तुम्हाला, म्हणजे चुकीचं विधान सांगायचं आहे. 1 मिनिट अंडरलाईन करतो मी, म्हणजे तुमच्या लक्षात येणार. लेक्चर लॉंग होणार, कारण की प्रश्नच मित्रांनो टफ आहेत. काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात 78 प्रतिनिधी उपस्थित होते. नाही मित्रांनो, 72 प्रतिनिधी काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात. काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाच्या वेळी एकूण 72 प्रतिनिधी उपस्थित होते. काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनावेळी 72 प्रतिनिधी उपस्थित होते. किती, 72, लक्षात राहू द्या. इथे का म्हटलं 78, म्हणजे हा चुकीचा प्रश्न आहे. बघू, 1885 साली सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी नॅशनल कॉन्फरन्स अधिवेशन कलकत्ता येथे भरविले होते. 100% बरोबर आहे. याच्यात 3 क्वेश्चन होते मित्रांनो. 1885 साली सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी नॅशनल कॉन्फरन्सचे अधिवेशन हे कुठे भरवले, कलकत्ता या ठिकाणी भरवले. संपूर्ण क्वेश्चन लिहून ठेवा मित्रांनो, तुम्हाला 100% टॉपिक वाईज टेस्ट सिरीजचा फायदा होणार. प्लेलिस्टमध्ये जा, तिथे टॉपिक वाईज टेस्ट सिरीज तुम्हाला दिसेल, त्याच्यातले संपूर्ण क्वेश्चन लिहून घ्या, संपूर्ण लेक्चर बघा, तुम्हाला एक्झाममध्ये 100% फायदा होणार मित्रांनो. ऑप्शन क बघू, नॅशनल कॉन्फरन्स पुढील वर्षी काँग्रेसमध्ये विलीन करण्यात आले, हा देखील बरोबर आहे मित्रांनो. ऑप्शन क देखील बरोबर आहे आणि ब देखील बरोबर आहे. नॅशनल कॉन्फरन्स पुढील वर्षी काँग्रेसमध्ये विलीन करण्यात आली, हा बरोबर आहे. तर आपल्याला काय म्हटलं, अयोग्य विधान म्हणजे चुकीचं विधान कोणते आहे, फक्त अ आहे. बघा फक्त कुठे दिसतो, ऑप्शन 1 मध्ये दिसतो, फक्त अ चुकीचं. पुढील विधाने पहा आणि तुम्हाला योग्य विधान सांगायचं आहे. योग्य विधान सांगायचं आहे. 1 मिनिट अंडरलाईन करतो मी. क्वेश्चन मला पण खूपच बारीक दिसत आहेत मित्रांनो. काँग्रेसचे पहिले अधिवेशन हे 28 ते 31, याच्या अगोदरच मी म्हटलं होतं मित्रांनो, पहिले अधिवेशन काँग्रेसचे केव्हा झाले, 28 ते 31 यांच्या दरम्यान. 28 ते 31 यांच्या दरम्यान डिसेंबरमध्ये झालते 1885 मध्ये. इथे का म्हटलं नोव्हेंबर म्हटलं, म्हणजे हा चुकीचा आहे.
ऑप्शन अ चुकीचा आहे, कारण की काँग्रेसचे पहिले अधिवेशन मित्रांनो हे 28 ते 31 डिसेंबर 1885 रोजी मुंबईमध्ये भरवण्यात आलते. कोणत्या ठिकाणी? मुंबईमध्ये 1885 मध्ये 28 ते 31 दरम्यान आणि डिसेंबरमध्ये भरवलं होतं. इथे नोव्हेंबर म्हटलं म्हणजे हा चुकीचा आहे. आता बघू, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सचिव ॲलन ऑक्टेव्हियन ह्यूम होते. कोण होते? ॲलन ऑक्टेव्हियन ह्यूम होते. 100% बरोबर आहे. आणि का म्हटलं त्यांनी? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सचिव. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सचिव, क्वेश्चन नीट बघा, कन्फ्युजन होतो इथे खूपदा. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सचिव ॲलन ऑक्टेव्हियन ह्यूम होते. लक्षात राहू द्या. क बघू आणि ब 100% बरोबर आहे. क बघू आता. ॲलन ह्यूम हे ब्रिटिश सरकारचे माजी सचिव होते. का होते? माजी सचिव. इकडे बघा का म्हटलं? ॲलन ह्यूम हे ब्रिटिश सरकारचे कोण होते? माजी सचिव होते. माजी सचिव, हा देखील बरोबर आहे. आता ड बघू. काँग्रेसचे पहिले अधिवेशन गोकुळदास तेजपाल महाविद्यालयामध्ये मुंबई या ठिकाणी भरले होते. आता तुम्ही म्हणशाल मित्रांनो, एकाच लेक्चरमध्ये पूर्ण कसं क्लिअर होत आहे? तुम्ही संपूर्ण भारताचा इतिहासवरती एक भाग बघा, दुसरा भाग बघा, तिसरा भाग, हा चौथा भाग आणि याच्यानंतर मित्रांनो 5वा भाग येणार. 5 भाग बघा आणि तुम्हाला एक्झाममध्ये 100% याच्यावर तुम्हाला प्रश्न येणार म्हणजे येणारच. गॅरंटी आहे. वॉरंटी बी नाही, गॅरंटी आहे. काँग्रेसचे पहिले अधिवेशन, काँग्रेसचे इकडे ऑप्शन अ मध्ये बघा, काँग्रेसचे पहिले अधिवेशन 28 ते 31 डिसेंबरमध्ये भरले होते. बरोबर आहे. म्हणजे त्यांच्या मतामध्ये 28 ते 31 डिसेंबर, इथे नोव्हेंबर मधलं म्हणजे चूक आहे. पण 1885 मध्ये भरले होते. बरोबर आहे. मुंबई या ठिकाणी भरले होते, ते देखील बरोबर आहे. मुंबईमध्ये कुठे भरले होते? तर गोकुळदास तेजपाल महाविद्यालयामध्ये. लक्षात राहू द्या. म्हणजे ब क ड तिन्ही योग्य आहेत आपले. तर आपल्याला का म्हटलं? योग्य विधान. आता बघा कुठे आहे? तर ब क ड. ब क ड ऑप्शन 3 मध्येच आहे. ऑप्शन 3 100% बरोबर राहणार. पुढील विधाने पहा. क्वेश्चन खूप भारी आहे हा मित्रांनो. काँग्रेसच्या 1911 साली भरलेल्या अधिवेशनात पहिल्यांदा वंदे मातरम गाण्यात आले. वंदे मातरम नाही, जनगणना गाण्यात आली. लक्षात राहू द्या. 1911 मध्ये काँग्रेसच्या भरलेल्या अधिवेशनात पहिल्यांदा जनगणना गाण्यात आली. काय गाण्यात आली? 1911 मध्ये जनगणना. जनगणना. इथे काय म्हटलं? वंदे मातरम. म्हणजे ऑप्शन अ चुकीचा आहे. दुसरा बघू. काँग्रेसच्या 1897 साली भरलेल्या अधिवेशनात जनगणमन गाण्यात आले. नाही मित्रांनो, जनगणमन 1911 मध्ये आणि 1897 मध्ये वंदे मातरम गाण्यात आले. काय आले? वंदे मातरम. लक्षात राहू द्या. आणि कोणत्या ठिकाणी? कोलकाता या ठिकाणी. लक्षात राहू द्या. वंदे मातरम हे गाण्यात आले. इथे काय म्हटलं? जनगणना. म्हणजे हा देखील चूक आहे. इथे उलट झालं मित्रांनो. कसं? 1911 मध्ये जनगणना म्हणण्यात आली आणि 1897 मध्ये वंदे मातरम म्हणण्यात आले. दोन्ही चूक आहे, कारण की उलट झालं, तर दोन्ही अयोग्य राहणार. अयोग्य म्हणजे चुकीचे. काँग्रेस स्थापनेचा विचार डफरीनच्या मेंदूतून उत्पन्न झाला असे कोणाचे मत होते? क्वेश्चन बघा. क्वेश्चन बघा वाचून एकदा तुम्ही. ह्या क्वेश्चनला शनिवार वाड्यामध्ये सत्कार केला पाहिजे. ह्या क्वेश्चनचा. काँग्रेस स्थापनेचा विचार डफरीनच्या मेंदूतून उत्पन्न झाला असे कोणाचे मत होते? कोणाचे मत होते? व्यामेशचंद्र बॅनर्जीचे मत होते असे. काँग्रेसच्या स्थापनेचा विचार डफरीनच्या मेंदूतून उत्पन्न झाला असे कोणाचे मत होते? व्यामेशचंद्र बॅनर्जीचे. संपूर्ण क्वेश्चन मित्रांनो तुम्हाला क्वालिटी क्वेश्चन दिसतील, तरीसुद्धा व्ह्यू कम येतात. कमाल गोष्ट आहे. जिथे क्वालिटी राहते तिथे कम राहते आणि जिथे मित्रांनो शेंबूड फुशे क्वेश्चन राहतात ते येत नाही एक्झामला आणि तिथे व्ह्यू जास्त राहतात. तुम्हाला बरोबर विधान सांगायचं आहे कोणते आहे तर मित्रांनो, ॲनी बेझंट या काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष 1917 साली कलकत्ता येथील अधिवेशनात झाल्या. ऑप्शन अ बरोबर आहे मित्रांनो. ॲनी बेझंट ह्या काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष आहेत. आता तुम्हाला क्वेश्चन सांगतो मी, काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण? तर ॲनी बेझंट. कोणत्या साली झाल्या? 1917 साली झाल्या. कोणत्या ठिकाणी झाल्या? तर कलकत्ता या ठिकाणी झाल्या. एका प्रश्नामध्ये तुमचे 3 क्वेश्चन बनत आहेत मित्रांनो. अगेन सांगतो मी, हे बघा. काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण? कोण आहेत? ॲनी बेझंट. केव्हा झाल्या? 1917 मध्ये झाल्या. कोणत्या ठिकाणी झाल्या? तर कलकत्ता या ठिकाणी अधिवेशन झालं तो त्या ठिकाणी झाल्या. आता ऑप्शन ब बघू. ऑप्शन अ 100% बरोबर आहे मित्रांनो. आता ब बघू. तर काँग्रेस अधिवेशनासाठी विजयालक्ष्मी पंडित या पहिल्या भारतीय अध्यक्ष बनल्या. काँग्रेसच्या अधिवेशनात पहिल्या भारतीय अध्यक्ष. इथे का म्हटलं? विजयालक्ष्मी पंडित. तर विजयालक्ष्मी पंडित नाही बनले होते मित्रांनो, सरोजिनी नायडू बनले होते. इथे का म्हटलं? विजयालक्ष्मी पंडित म्हटलं, पण विजयालक्ष्मी पंडित बनल्या नव्हत्या काँग्रेसच्या अधिवेशनातील पहिल्या भारतीय. इथे भारतीय लक्षात राहू द्या. 1 मिनिट अंडरलाईन करतो मी, कन्फ्युजन करशाल तुम्ही. इथे भारतीय म्हटलं. अ देखील वाचतो. आणि काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष इथे भारतीय आहे काय? नाही आहे, म्हणून इथे बघू नका तुम्ही. इथे भारतीय अध्यक्ष म्हटलं. काँग्रेसच्या अधिवेशनात सरोजिनी नायडू बनले होत्या भारतीय, आणि इथे भारतीय वगैरे काही नाही ऑप्शन अ मध्ये. आणि काँग्रेसच्या पहिल्या अध्यक्ष ॲनी बेझंट 1917 साली कलकत्ता येथे. ऑप्शन तुम्हाला असं आलं की भारतीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण? भारतीय.
भारतीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण? क्वेश्चन असं आलं तर सरोजिनी नायडू करजा, कारण की काँग्रेसच्या अधिवेशनात पहिले भारतीय अध्यक्ष कोण? तर सरोजिनी नायडू, महिला बरं. तर इथे विजयालक्ष्मी पंडित दिलं, म्हणजे हा चुकीचा आहे. आणि क्वेश्चन जर तुम्हाला असं आलं फक्त काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण, इथे भारत वगैरे काही आलं नाही, फक्त असं आलं तुम्हाला काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण, तर फक्त ॲनी बेझंट, आणि भारतीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष असं आलं तर सरोजिनी नायडू. तर आपलं ब चुकीचं आहे, अयोग्य आहे. आपलं बरोबर सांगायचं होतं बरोबर विधान कोणतं आहे, ते इथे आहे बघा ऑप्शन 1 मध्ये. अ बरोबर ब चूक, तेच आहे ना मित्रांनो, अ बरोबर आहे आपलं आणि ब चूक आहे. सांगा बरोबर विधान सांगायचं आहे. तर मित्रांनो काँग्रेसच्या अधिवेशनाचे पहिले मराठी अध्यक्ष म्हणून NG चंदावर यांची निवड झाली. हो मित्रांनो, क्वेश्चन बघा किती मस्त आहे. काँग्रेसच्या अधिवेशनाचे पहिले मराठी अध्यक्ष म्हणून NG चंद्रावर यांची निवड झाली. केव्हा झाली? 1900 मध्ये, 1900 1900 मध्ये काँग्रेसच्या अधिवेशनाचे पहिले मराठी अध्यक्ष NG चंदावर हे होते. 1900 मध्ये यांची निवड झाली, लक्षात राहू द्या. आणि मित्रांनो NG चंद्रावर हे लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष होते. कुठचे होते? लाहोरचे. हा देखील बरोबर आहे. म्हणजे मित्रांनो आता सांगतो मी, काँग्रेसचे पहिले मराठी अध्यक्ष NG चंद्रावर, आणि हे कुठचे होते? लाहोरचे होते. केव्हा झाले? 1900 मध्ये झाले, लक्षात राहू द्या. म्हणजे अ आणि ब दोन्ही योग्य आहे. अ ब दोन्ही योग्य. बघा कुठे आहे तर ऑप्शनमध्ये, तर दोन्ही विधान बरोबर. बरोबर विधान सांगायचं आहे तुम्हाला कोणतं आहे तर. स्वराज्य शब्दाचा प्रथम उल्लेख, क्या बात आहे. स्वराज्य शब्दाचा प्रथम उल्लेख हा कलकत्ता अधिवेशनात झाला 1906 मध्ये. अधिवेशनाचे अध्यक्ष होते दादाभाई नौरोजी. हे बघा, स्वराज्य शब्दाचा प्रथम उल्लेख 1906 मध्ये कलकत्ता अधिवेशनात झाला. त्याचे अध्यक्ष होते दादाभाई नौरोजी. ऑप्शन 1 100% बरोबर आहे. आता बघू, या अधिवेशनात अध्यक्ष लाला लजपतराय कसे असतील मित्रांनो? आताच तर सांगितलं मी तुम्हाला, दादाभाई नौरोजी होते. केव्हा? 1906 मध्ये. स्वराज्य शब्द, हे बघा, स्वराज्य शब्दाचा प्रथम उल्लेख कलकत्ता या ठिकाणी झाला, 1906 मध्ये झाला. त्याच्या संबंधित कोणी म्हटलं? ते स्वराज्य शब्दाचा प्रथम उल्लेख दादाभाई नौरोजी यांनी म्हटला. आणि का म्हटलं त्याच्या नंतरचा प्रश्न ब, या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? लाला लजपतराय. लाला लजपतराय कसे असतील मित्रांनो? दादाभाई नौरोजी होते ना. तर म्हणजे ब चुकीचा आहे. आपल्याला योग्य विधान अ बरोबर ब चूक. ऑप्शन अ मध्येच आहे, ऑप्शन 1 मध्येच आहे बघा. अयोग्य विधान सांगायचं आहे, म्हणजे चुकीचं विधान सांगायचं आहे आता तुम्हाला. चुकीचं विधान. तर खेड्यातील पहिले अधिवेशन फैजपूर, थांबा एक मिनिट. खेड्यातील पहिले अधिवेशन फैजपूर येथे भरविण्यात आले. कोणत्या ठिकाणी? खेड्यातील पहिले अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरविण्यात आले? फैजपूर या ठिकाणी. ऑप्शन अ 100% बरोबर आहे. फैजपूर अधिवेशनाचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू हे होते. हा देखील मित्रांनो बरोबर आहे. म्हणजे अ आणि ब बरोबर आहे. आपल्याला का म्हटलं? अयोग्य म्हणजे चुकीचं याच्यात कोणतंच विधान नाही. तर बघा, दोन्ही नाही, म्हणजे याच्यातून दोन्ही प्रश्न चुकीचे नाही. म्हणजे ऑप्शन 4 100% बरोबर आहे. बरोबर म्हणजे मित्रांनो सांगतो मी तुम्हाला, हे बघा, ऑप्शन अ बरोबर आहे आपलं, आणि ऑप्शन ब देखील बरोबर आहे. आणि आपल्याला अयोग्य विधान म्हटलं. अयोग्य म्हणजे चुकीचं विधान अ बी नाही आणि ब पण नाही आहे. म्हणजे केवळ हात ना होणार, केवळ ब हाही ना होणार, दोन्ही नाही होणार मित्रांनो. दोन्ही चुकीचे नाही असं पाहिजे इथे, दोन्ही नाही म्हणजे दोन्ही चुकीचे नाही याच्यात. लास्ट क्वेश्चन मित्रांनो, अयोग्य विधान सांगायचं आहे तुम्हाला. अयोग्य म्हणजे चुकीचे विधान. काँग्रेसचे अधिवेशनाचे सर्वात तरुण अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू हे होते का मित्रांनो? नाही मित्रांनो. काँग्रेस अधिवेशनाचे सर्वात तरुण अध्यक्ष मौलाना आझाद होते. 1923 मध्ये दिल्लीमध्ये संबंधित होते ते, म्हणजे दिल्लीचे मौलाना आझाद काँग्रेसच्या अधिवेशनात सर्वात तरुण अध्यक्ष होते 1923 मध्ये. तिथे जवाहरलाल नेहरू म्हटलं, म्हणजे ऑप्शन अ चुकीचा आहे. महात्मा गांधी कधीही काँग्रेसचे अध्यक्ष झाले नाही. झाले ना मित्रांनो, बेळगावमध्ये झाले की नाही? झाले नाही यार, काय करता तुम्ही? महात्मा गांधी हे बेळगावमध्ये 1924 मध्ये, हो 1924 मध्ये बेळगावमध्ये अध्यक्ष झालते. तर इथे काय म्हटलं? महात्मा गांधी हे कधीही काँग्रेसचे अध्यक्ष झाले नाही. नाही मित्रांनो, काँग्रेसचे अध्यक्ष 1924 मध्ये महात्मा गांधी हे बेळगावमध्ये झालते, लक्षात राहू द्या. म्हणजे ब देखील चुकीचा आहे. आपल्याला काय म्हटलं? अयोग्य विधान. अयोग्य म्हणजे चुकीचा, तर दोन्ही चुकीचा आहे. तर इथे बघा दोन्ही आहे. तुर्कांनी खालीलपैकी कोणत्या वर्षी शहर जिंकले? म्हणजे तुर्कांनी कोणत्या वर्षी शहर जिंकले? तर मित्रांनो 1453 मध्ये तुर्कांनी शहर जिंकले. खालीलपैकी कोणता युरोपियन व्यक्ती, क्वेश्चन नेट बघा, का म्हटलं? कोणता युरोपियन व्यक्ती भारताच्या शोधात केप ऑफ गुड होप या ठिकाणी पहिल्यांदा पोहोचला? केप ऑफ गुड होप या ठिकाणी पहिल्यांदा कोण पोहोचला मित्रांनो? वास्को द गामा पोहोचले होते, लक्षात राहू द्या. संपूर्ण क्वेश्चन मित्रांनो संभाव्यत आहेत. पोर्तुगालचा पहिला गव्हर्नर कोणता? पोर्तुगालचा पहिला गव्हर्नर कोणता आहे? तर फ्रान्सिस द अल्मेडा. फ्रान्सिस द अल्मेडा हा पोर्तुगालचा पहिला गव्हर्नर होता, लक्षात राहू द्या. भारतामध्ये आलेले पहिले युरोपियन खालीलपैकी कोण?
पहिले युरोपियन म्हटले तुम्हाला, कोण आले ते भारतामध्ये सर्वप्रथम? तर मित्रांनो याचा आन्सर राहणार यापैकी नाही. का बरं? कारण की भारतामध्ये सर्वात प्रथम मित्रांनो पोर्तुगीज आले ते, लक्षात राहू द्या. आणि सर्वात शेवटी पोर्तुगीज गेले ते सुद्धा. अगेन म्हणतो मी, भारतामध्ये आलेले पहिले युरोपियन कोण? पहिले युरोपियन कोण आलते भारतामध्ये? पोर्तुगीज आलते. आणि 1961 मध्ये सर्वात शेवटी ते गेले सुद्धा. 1961 मध्ये ते गेले पोर्तुगाज, आणि सर्वात पहिले भारतामध्ये सुद्धा आलते. पहिले पोर्तुगीज आलते, त्यांच्यानंतर डच आलते, मग इंग्रज आलते, मग फ्रेंच आलते. लक्षात राहू द्या. पोर्तुगालनी आपली पहिली वसाहत खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन केली? वसाहत म्हटला, पोर्तुगालने आपली पहिली वसाहत मित्रांनो कोचीन या ठिकाणी स्थापन केली. लक्षात राहू द्या. कोचीन शहर कुठे येतो? केरळमध्ये येतो. पोर्तुगालने आपली पहिली वसाहत कोचीन या ठिकाणी स्थापन केली आणि कोचीन कुठे येतो? केरळमध्ये. आणि इंग्रजांनी आपली पहिली वसाहत सुरत या ठिकाणी स्थापन केली. इंग्रज प्लस फ्रेंच ह्या दोघांनी मित्रांनो पहिली वसाहत सुरतमध्ये स्थापन केली. आणि डचांनी आपली पहिली वसाहत मित्रांनो मसुलीपट्टणम या ठिकाणी स्थापन केली. लक्षात राहू द्या. डचांनी आपली पहिली वसाहत मसुलीपट्टणम, आणि इंग्रज प्लस फ्रेंचनं सुरतमध्ये, आणि पोर्तुगालनी कोचीनमध्ये. इंग्रजांनी आपली पहिली वसाहत खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केली? इंग्रजांनी मित्रांनो सुरतमध्ये केलं, तर लक्षात राहू द्या. आणि पोर्तुगालनी कोचीनमध्ये, आणि मित्रांनो डचांनी मछलीपट्टणममध्ये. फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कोणत्या वर्षी झाली? कोणत्या वर्षी झाली मित्रांनो? याचा आन्सर राहणार यापैकी नाही. का बरं? कारण की फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना मित्रांनो 1664 मध्ये झाली. इथे 1664 ऑप्शनमध्ये आहे नाही, म्हणून आपण ना आन्सर यापैकी नाही केलं. कारण की फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 1664 मध्ये झाली. तंबाखू, जहाज बांधणी, प्रिंटिंग प्रेस यासारख्या गोष्टी भारतीयांना खालीलपैकी कोणत्या युरोपियनकडून मिळाल्या? संपूर्ण क्वेश्चन मित्रांनो संभाव्यता आहे. याच्यावरचे भाग बघितल्यानशान भारताचा इतिहास 1 भाग बघा, 2 भाग बघा, 3रा बघा, 4था बघा, हा भाग 5वा सुरू आहे. तंबाखू, जहाज बांधणी, प्रिंटिंग प्रेस यासारख्या गोष्टी मित्रांनो आपल्याला कुठून मिळाल्या? कोणत्या युरोपियनकडून मिळाल्या ह्या गोष्टी? आपल्याला पोर्तुगीज यांच्याकडून मिळाल्या. मुंबई हे शहर इंग्रजांना खालीलपैकी कोणाकडून आंदण मिळाले? मुंबई हे शहर कोणाकडून आपल्याला आंदण मिळाले? हे मित्रांनो पोर्तुगीज यांच्याकडून आपल्याला मुंबई शहर हे आंदण मिळाले. बेदराची लढाई खालीलपैकी कोणाकोणामध्ये झाली? पहिले तर लक्षात राहू द्या, बेदराची लढाई केव्हा झाली? 1759 मध्ये. 1759 मध्ये बेदराची लढाई झाली. आणि ते कोणाकोणामध्ये झाली? तर इंग्रज आणि डचांमध्ये झाली ते बेदराची लढाई. त्याच्याच नंतर मित्रांनो 1760 मध्ये वादिवादची लढाई झाली. आणि वादिवादची लढाई कोणाकोणामध्ये झाली? वादिवादची लढाई मित्रांनो इंग्रज प्लस फ्रेंच यांच्यामध्ये झाली. ईस्ट इंडिया कंपनीला भारतीयांशी व्यापार करण्याचा अधिकार सुरुवातीला किती वर्षांसाठी देण्यात आला? किती वर्षासाठी देण्यात आलं? तर 15 वर्षासाठी मित्रांनो ईस्ट इंडिया कंपनीला भारतीयांशी व्यापार करण्याचा अधिकार सुरुवातीला किती वर्षासाठी देण्यात आला? 15 वर्षासाठी. मुघल दरबारमध्ये जाणारा पहिला इंग्रज कोणता? मुघल दरबारामध्ये जाणारा पहिला इंग्रज म्हटला तुम्हाला कोणता मित्रांनो? कॅप्टन हॉकिन्स. कॅप्टन हॉकिन्स हे असे व्यक्ती आहेत ज्यांनी मित्रांनो मुघल दरबारामध्ये जाणारा हा पहिला इंग्रज आहे. लक्षात राहू द्या. कर्नाटकचे युद्ध खालीलपैकी कोणत्या 2 युरोपियनमध्ये झाले? 2 युरोपियन. कर्नाटकचे युद्ध मित्रांनो इंग्रज प्लस फ्रेंच यांच्यामध्ये झाले. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर बंगालचा पहिला नवाब, क्वेश्चन नीट बघा, बंगालचा पहिला नवाब खालीलपैकी कोणती व्यक्ती बनली? बंगालचा पहिला नवाब कोणता व्यक्ती बनला होता मित्रांनो? औरंगजेबाच्या मृत्यूनंतर म्हटलं बरं. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर बंगालचा पहिला नवाब कोण बनला होता? कोण बनला होता? मुर्शिद कुली खान बनले होते. अंधार कोठडीची घटना खालीलपैकी कोणाच्या काळामध्ये झाली? अंधार कोठडीची घटना मित्रांनो हे 1756 मध्ये सिराज उद्दौलाच्या काळात झाली. कोणाच्या काळात झाली मित्रांनो? अंधार कोठडीची घटना सिराज उद्दौलाच्या काळात झाली 1756 मध्ये. एकूण मित्रांनो 146 जण होते ते, त्याच्यातून ते सगळे अंधार कोठडीमध्ये होते. त्याच्यातून संपूर्ण मिळते फक्त 23 जण हे जीवित होते. किती जण जीवित होते? 23 जण. सिराज उद्दौला यांच्या खालीलपैकी सेनापतीला इंग्रजांनी प्लॅसीच्या लढाई दरम्यान आपल्या बाजूने ओढले. सिराज उद्दौलाचा कोणता सेनापती होता? कोणता सेनापती होते? तर मीर जाफर हे सेनापती होते सिराज उद्दौलाचे. आणि यांच्या सेनापतीला एक मिनिट, सिराज उद्दौला यांच्या खालीलपैकी म्हणजे सिराज उद्दौला यांच्या खालीलपैकी सेनापतीला इंग्रजांनी प्लॅसीच्या लढाई दरम्यान आपल्या बाजूने घेतले होते. कोणाला घेतले होते? मीर जाफरला घेतले होते. प्लॅसीची लढाई खालीलपैकी कोणत्या दिवशी झाली?
प्लॅसीची लढाई मित्रांनो 23 जून 1757 झाली आणि कोणाकोणामध्ये झाली? सिराज वर्सेस रॉबर्ट क्लॉय यांच्यामध्ये झाली, लक्षात राहू द्या. मग त्यांच्यानंतर मित्रांनो इंग्रजांना यांचा पाया रोवला होता, लक्षात राहू द्या. प्लॅसीची लढाई 23 जून 1757 झाली आणि कोणाकोणामध्ये झाली? सिराज वर्सेस रॉबर्ट क्लाइव्हमध्ये. मीर कासिम नंतर बंगाल सेनापती खालीलपैकी कोणती व्यक्ती बनली? मीर कासिम नंतर मीर जाफर बनले होते, लक्षात राहू द्या. आणि ते बंगालचे सेनापती बनले होते. हे बघा, मीर कासिम नंतर बंगालचे सेनापती मीर जाफर बनले होते. खालीलपैकी कोणी बंगालची राजधानी मुर्शिदाबादहून मुंगेर येथे हलवली? एक मिनिट. खालीलपैकी कोणी बंगालची राजधानी हे मुर्शिदाबादहून मुंगेर येथे हलवली? कोणी मित्रांनो? मीर कासिमने. संपूर्ण क्वेश्चन मित्रांनो संभाव्यता आहे, लिहून घ्या तुम्ही. प्लॅसीची लढाईचे दरम्यान इंग्रजांच्या बाजूने कोणता सेनापती लढाईमध्ये उतरला होता? प्लॅसीच्या लढाईचे दरम्यान इंग्रजांच्या बाजूने कोण उतरला होता? रॉबर्ट क्लाइव्ह. प्लॅसीच्या लढाईच्या दरम्यान इंग्रजांच्या बाजूने कोण उतरला होता? कोणता सेनापती? तर रॉबर्ट क्लाइव्ह. आणि बक्सारच्या लढाईमध्ये कोणता सेनापती उतरला होता? बक्सारच्या लढाईमध्ये हेक्टर मुनरो उतरला होता. बक्सारची लढाई खालीलपैकी कोणत्या दिवशी झाली? ऑप्शनच नाही, आता का करशाल मित्रांनो. बक्सारची लढाई हे मित्रांनो 22 ऑक्टोबर 1764 झाली, लक्षात राहू द्या. याचं मी ते एक मिनिट पीपीटी टाईप करता मित्रांनो क्वेश्चनच टाकले नाही याच्यात, म्हणजे ऑप्शनच टाकले नाही, कारण की बक्सारची लढाई हे मित्रांनो 22 ऑक्टोबर 1764 झाली, लक्षात राहू द्या. बक्सारची लढाईच्या दरम्यान इंग्रजांच्या विरुद्ध खालीलपैकी कोण लढले नाही? क्रियापद वाचा, लढले नाही. बक्सारच्या लढाईच्या दरम्यान इंग्रजांच्या विरुद्ध कोण लढले नाही? तर मित्रांनो मीर जाफर लढले नाही. तर मग कोण लढले असतील? बक्सारच्या लढाईच्या दरम्यान इंग्रजांच्या विरुद्ध कोण लढले नाही? तर मीर जाफर हे लढले नाही. तर मग कोण लढले असतील मित्रांनो? तर मीर कासिम, मुघल सम्राट शाह आलम आणि शुजा-उद-दौला. मीर कासिम लक्षात राहू द्या आणि मीर जाफर लक्षात राहू द्या, याच्यात कन्फ्युजन होते. बक्सारच्या लढाईत कोण लढले नाही? मीर जाफर लढले नाही. आणि कोण लढले होते? मीर कासिम लढले होते. बक्सारची लढाईच्या शेवट खालीलपैकी कोणत्या तहाने झाला? बक्सारची लढाईचा शेवट मित्रांनो हे अलाहाबादच्या तहाने झाला. अलाहाबादचा तह नंतर मित्रांनो 1765 दुहेरी शासन व्यवस्था स्थापन झाली ती शाह आलम 2च्या काळात, लक्षात राहू द्या. बक्सारची लढाईच्या नंतर 1765 खालीलपैकी कोणी बंगालमध्ये दुहेरी शासन व्यवस्था लावली? तर दुहेरी शासन व्यवस्था बक्सारची लढाईच्या नंतर 1765 बंगालमध्ये दुहेरी शासन पद्धती कोणी लावली मित्रांनो? रॉबर्ट क्लाइव्ह यांनी लावली. आणि ते बंद कोणी केली मग? बक्सारच्या लढाईच्या नंतर 1765 खालीलपैकी कोणी बंगालमध्ये दुहेरी शासन व्यवस्था लावली? दुहेरी शासन व्यवस्था बक्सारच्या लढाईमध्ये मित्रांनो रॉबर्ट क्लाइव्ह यांनी लावली. आणि आणि बंगालमध्ये दुहेरी शासन पद्धती कोणी बंद केली? तर वॉरेन हेस्टिंग यांनी बंद केली आणि लावली कोणी? रॉबर्ट क्लाइव्ह यांनी. इंग्रजांच्या साम्राज्याच्या पाया खालीलपैकी कोणत्या लढाईने घातला गेला? कोणत्या लढाईने घातला गेला म्हटलं तुम्हाला? कोणत्या लढाईने घातला गेलता? तर प्लॅसीच्या लढाईमुळे घातला गेलता. आणि मित्रांनो इंग्रजांच्या साम्राज्याचा पाया खालीलपैकी कोणत्या लढाईने घातला गेलता? प्लॅसीच्या लढाईने घातला गेलता. आणि इंग्रजांच्या साम्राज्याचा पाया खालीलपैकी मजबूत कोणत्या लढाईने झालता? मजबूत हा मित्रांनो बक्सारच्या लढाईमध्ये झालता. आणि कोणत्या लढाईने घातला गेलता? प्लॅसीच्या लढाईने घातला गेलता. आणि मजबूत हा मित्रांनो बक्सारच्या लढाईमध्ये झालता. खालीलपैकी कोणती कारणे 1857च्या उठावाची कारणीभूत आहेत? तर वरील सर्व याचे आन्सर राहणार मित्रांनो सामाजिक कारणे, आर्थिक कारणे आणि लष्करी कारणे. 1857चा उठाव याला कारणीभूत असणारे तैनाजी फौज, एक मिनिट अंडरलाईन करतो. तैनाजी फौज खालीलपैकी कोणत्या गव्हर्नरने लावली होती? तैनाजी फौज मित्रांनो लॉर्ड वेलेस्लीने लावली होती, लक्षात राहू द्या. एक मिनिट. लॉर्ड वेलेस्लीने 1857च्या उठावाच्या नंतर कारणीभूत असणारे तैनाजी फौज हे कोणत्या गव्हर्नरने लावली? लॉर्ड वेलेस्ली यांनी लावली. 1857च्या उठावाचे खालीलपैकी कोणत्या आर्थिक कारण नाही म्हटलं? आर्थिक कारण कोणते नाही 1857च्या उठावाच्या नंतर? तर सामाजिक सुधारणा हे आर्थिक कारण नाही आहेत. खालीलपैकी कोणत्या दिवशी बराकपूर येथील छावणीतील मंगल पांडे यांनी उठाव केला? मंगल पांडेंनी बराकपूर छावणीत केव्हा उठाव केला मित्रांनो? तर 29 मार्च आणि 1857 बराकपूरच्या छावणीत मंगल पांडे यांनी उठाव केला. आणि त्यांना मंगल पांडेंना फाशी मित्रांनो 8 एप्रिल 1857 मिळाली होती. म्हणजे मार्चच्या नंतर एप्रिल येते.
तर त्याच्यानंतरच त्यांना 9 दिवसांनी मित्रांनो मित्रांनो 9 दिवसांनी त्यांना फाशी मिळाली होती. 1857च्या उठावाचे पूर्वनियोजित तारीख खालीलपैकी कोणती होती? पूर्वनियोजित म्हटलं तुम्हाला, कोणती तारीख होती? 31 मे 1857. 1857च्या उठावाचे मुख्य केंद्र खालीलपैकी कोणते होते? मुख्य केंद्र हे मित्रांनो दिल्ली होते. 1857चे मुख्य केंद्र हे कोणते होते? दिल्ली होते. 1857 उठावामध्ये दिल्ली येथे बहादूर शाह जफर 2 यांच्या बाजूने खालीलपैकी कोणता सेनापती लढाईमध्ये उतरला होता? तर यांच्या बाजूने कोणता सेनापती लढाईमध्ये उतरला होता मित्रांनो? तर बख्त खान. कुठे आहे? ऑप्शन 1 मध्ये बख्त खान हे उतरले होते. 1857च्या उठावामध्ये दिल्ली येथे बहादूर शाह जफर 2 यांच्या बाजूने कोणते सेनापती उतरले होते? तर बख्त खान हे उतरले होते. 1857च्या उठावामध्ये कानपूर येथे कोणी नेतृत्व केले होते? कानपूरमध्ये मित्रांनो नानासाहेब पेशव्यांनी केले ते, लक्षात राहू द्या. खालीलपैकी कोणते 1857च्या उठावाचे अपयशाचे कारण नाही? कोणते कारण नाही? हिंदू मुस्लिम ऐक्य हे अपयशाचे कारण नाही, कारण की हे वैशिष्ट्ये आहेत. खालीलपैकी कोणती व्यक्ती भारताचा पहिला भारतमंत्री बनला? हो, भारताचा पहिला भारतमंत्री पहिले तर स्टॅनली आहेत ना. लॉर्ड स्टॅनली हे भारताचा पहिला भारतमंत्री आहे. आणि मित्रांनो पॉम स्टार हे तेव्हा ब्रिटनचे पंतप्रधान होते मित्रांनो. आणि विल्यम मेयर हे पहिले हाय कमिशनर होते. पहिले हाय कमिशनर विचारला, भारताचे पहिले हाय कमिशनर कोण होते? तर विल्यम मेयर हे होते. आणि भारताचा पहिला भारतमंत्री कोण होता? तर लॉर्ड स्टॅनले हे होते. आणि प्रॉमस्टेन हे मित्रांनो 1857च्या मध्ये ब्रिटनचे पंतप्रधान होते. खालीलपैकी कोणत्या ठिकाणाहून राणीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला? तर मित्रांनो अलाहाबाद येथून राणीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आणि केव्हा? 1 नोव्हेंबर 1858 मध्ये. खालीलपैकी कोणता 1858चा उठावाचा परिणाम नाही म्हटलं तुम्हाला, कोणता नाही ते बघा. तर मित्रांनो भारतीयांमध्ये एकजूट भावना निर्माण झाली नाही, हे 1857चा उठावाचे परिणाम नाही, लक्षात राहू द्या. भगवंतराव निळकंठराव यांनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उठावाचे नेतृत्व केले होते? एक मिनिट अंडरलाईन करतो. भगवंतराव निळकंठराव यांनी कोणत्या ठिकाणी उठावाचे नेतृत्व केले? उठावाचे नेतृत्व यांनी पेठ नाशिक यामधून केले. आणि मित्रांनो साताऱ्यामध्ये कोणी उठावाचे नेतृत्व केले? साताऱ्यामध्ये रंगो बापूजींनी केले. आणि कोल्हापूरमध्ये कोणी उठावाचे नेतृत्व केले? कोल्हापूरमध्ये चिमासाहेब यांनी. आणि सावंतवाडीमध्ये कोणी उठावाचे नेतृत्व केले? सावंतवाडीमध्ये रामजी शिरसाट यांनी. जेकब या ब्रिटिश अधिकाऱ्याने खालीलपैकी कोणत्या ठिकाणचा उठाव दडपून टाकला? जेकबने मित्रांनो कोल्हापूरचा उठाव दडपून टाकला होता, लक्षात राहू द्या. जेकबने बरं. जेकब या ब्रिटिश अधिकाऱ्याने कोणत्या ठिकाणाचा उठाव दडपून टाकला? तर कोल्हापूरचा. हा लास्ट क्वेश्चन आहे मित्रांनो. झाशीची राणी लक्ष्मीबाई या खालीलपैकी कोणत्या ठिकाणी लढता लढता धारातीर्थ पडल्या? झाशीची राणी लढता लढता धारातीर्थ पडल्या. कोणत्या ठिकाणी? ग्वाल्हेर या ठिकाणी, लक्षात राहू द्या. अशा तरीकेने मित्रांनो आजचं सेशन इथेच समाप्त करू. जर तुम्हाला लेक्चर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.